शिक्षणामधलं एक सर्वात मोठा विरोधाभास काय असेल तर तो असा आहे की जितकं तुम्ही अधिक शिकत जाता तितके तुम्ही अधिक बेरोजगार होता. निरक्षर लोकांमध्ये बेरोजगारी 0%. देश शासन जेईई मेन आणि जेईई ॲडव्हान्स घेतं, तिथे असं काही लीक वगैरे होत नाही. मग तीच पद्धत आपण नीटला का वापरली, असा साधा प्रश्न आहे. एक दिवशी मला शिक्षण संपवायचं आहे आणि रोजगार घ्यायचा आहे, ही जी कृत्रिम अशा प्रकारची डिव्हिजन आहे तीच मी संपुष्टात आणण्यासाठी बोलतोय. जी मुलं टेम्पिंग करतायत, म्हणजे टेम्पररी जॉब्स करतायत, ते खरं म्हणजे तुमचा रोजगाराचा प्रश्न सोडवत आहे. पण तुम्ही त्याच्याकडे मात्र असं बघता की ते कॉलेज बंक करतायत. चीननी 12,000 डिग्री प्रोग्राम स्क्रॅप केले. आपणही त्याच्याबद्दल विचार केला पाहिजे की ह्या बदललेल्या काळामध्ये आम्ही पोर्शन किती ठेवायचा, किती गोष्टी मुलांच्या डोक्यात कोंबायच्या. मी फुल स्टॅक डेव्हलपर आहे, पण मला आता AI असिस्टेड फुल स्टॅक डेव्हलपर व्हावंच लागेल. मी असं म्हणून चालणार नाही की मी सगळ्याच्या सगळा कोड आता ॲब इनिशिओ लिहिणार आहे. तो जमाना बीत गया. तर पहिल्यांदा प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे की आपला रोजगार प्रकार हा नष्ट होण्याच्या वाटेवर आहे का, याच्याबद्दल सजगच असलं पाहिजे. जागते रहो हा AIचा संदेश आहे. माझ्या पॅशन्स काय, माझ्या कॉम्पिटन्सीज काय आणि जगाची गरज काय, या तीनची मेळ घालणारी डिग्री मला हवी. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. गेले 2-3 आठवडे देशभरात जे काही चालू आहे त्याचं मूळ शोधायचं झालं तर परीक्षा पद्धती, शिक्षण, शिक्षणातून मिळणारा रोजगार किंवा न मिळणारा रोजगार, त्याच्याभोवती अख्ख्या देशाचं विचारविश्व, तरुणाई आणि एकूणच समाज फिरतोय. त्यामुळं आत्ताच्या कालावधीमध्ये परीक्षांचं महत्त्व काय, त्या कशा असाव्यात, शिक्षणाचं स्थान काय आणि रोजगारक्षम शिक्षण कसं मिळावं या संदर्भात आजची चर्चा करायची आहे. त्यासाठी मी पुन्हा एकदा थिंक बँकवरती स्वागत करतो MKCLचे चीफ मेंटॉर विवेक सावंत सरांचं. तर स्वागत आहे परत एकदा. नमस्कार. ह्या क्षेत्रात कुणाशी बोलावं तर ते सावंत सरांशी बोलावं. त्यामुळं सर, पहिला प्रश्न हाच आहे, आजच्या कालावधीत कशा परीक्षा असायला हव्यात? अच्छा, कशा परीक्षा नसाव्यात याच्याबद्दल भारतीय लोकांना पुरेशी माहिती आहे. म्हणजे शिक्षणाविषयी एकदा म्हणताना प्राचार्य शिवाजीराव भोसले खूप छान बोलले होते. ते असं म्हटलं की तो मुलगा असं झाडाला लागलेला आंबा तोडतो की नाही, तर त्या आंब्याची स्थिती, त्या मुलाने फेकलेल्या दगडाची गती, त्या मुलाची मती यांची युती म्हणजे शिक्षण. म्हणजे थोडक्यात काय, तर आंबा पळेपर्यंत शिकलं पाहिजे. तर परीक्षा कशाची पाहिजे, आंब्याच्या स्थितीचे नको आहे, आंबा हातात आला पाहिजे. तर त्याच्यामुळे परीक्षा कशा असाव्यात हा जो तुमचा प्रश्न आहे, हा याच्याकडे अनेक दृष्टीने बघता येतं. एक पहिली गोष्ट जी आहे ती आत्ता आपल्याकडे शिक्षण हे परीक्षेसाठी झालंय. परीक्षा शिक्षणासाठी व्हायला पाहिजेत. ही पहिली मोठी परिवर्तनाची झेप आपल्या देशाला घ्यायला पाहिजे. आता परीक्षा कशा असाव्यात, तर याचं मुख्य जे सूत्र आहे ते हे आहे की त्याला 3 पद्धतीने आपल्याला बघता येईल. एक पहिली गोष्ट काय, संबंध परीक्षेने आपलं शिक्षण क्षेत्र जे व्यापून टाकलंय, त्याच्यामुळे आपल्याला वरकरणी असं वाटतं की सगळं शिक्षण हे परीक्षा केंद्री झालंय. परंतु खोलात जाऊन बघायला गेलं तर ते खूप मोठ्या प्रमाणात वर्गखोली केंद्री आहे, ते शिक्षक केंद्री आहे, ते पालक केंद्री आहे. कारण पालकांचे जे पर्याय आहेत ते मुलांवर जास्त थोपले जात आहेत. त्याचबरोबर ते व्यवस्था केंद्री झाले, ते प्रशासन केंद्री आहे. म्हणजे शासनाचं नियंत्रण त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात आहे. अनेक विकसित देशांमध्ये तसं नसतं. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीने आत्ता जो असंतोष विद्यार्थ्यांच्या मिळाला, त्याचं कारण ते मुळात त्या परीक्षांचं जे स्वरूप आहे त्याच्यामुळे ते शिक्षण एक समाज विभाजन केंद्री झाले. Okay. एज्युकेशन हॅज इमर्ज्ड एज अ डिव्हायडिंग फोर्स रादर दॅन अ युनायटिंग फोर्स. म्हणजे सर्वात गरीब मुलांना महानगरपालिकेची शाळा किंवा त्याहीपेक्षा नाही. आत्ता जर आपण बघितलं, अगदी कालचीच आकडेवारी जी नीती आयोगाने प्रसिद्ध केली आहे, त्याच्यामध्ये
एका वर्षामध्ये मध्य प्रदेशामध्ये 22,000 शाळा बंद झाल्या, हम्म. शासकीय शाळा. आणि त्याच वर्षामध्ये उत्तर प्रदेशात 25,000 शाळा बंद झाल्या. म्हणजे एकंदर भारतात 94,000 शाळा बंद झाल्या. आणि त्याच्यामुळे 2.36 कोटी मुलं ही एनरोल झाली नाहीत. सरकारी शाळांमधली एनरोलमेंट घसरली. सरकारी शाळांमधली एकंदर एनरोलमेंट ही 71% होती देशात. ती 49% आली. 49? 49% आली सरकारी शाळांमधली मुलांची एनरोलमेंट. आता ह्याच्याकडे ज्यावेळी तुम्ही बघता ना, त्यावेळी तुमच्या लक्षात येतं की त्याचा अर्थ सरकारी शाळांमधली एनरोलमेंट कमी होते म्हणजे काय होतं नक्की? म्हणजे समाज विभाजन केंद्री शिक्षण कसं आहे? तर त्याच्यात साधारणपणे जाणारे मुलं जी असतात ती गरीब वर्गातली असतात. हो. ती अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीतली आणि सर्व तोपरी ज्यांचे स्थलांतरित झालेले आहेत अशी मुलं असतात. तर त्यांच्या शिक्षणापासून त्यांना शिक्षणापासून आपण दूर ठेवतो. आता ह्या सगळ्या बाबतीत आपल्याला परीक्षांकडे बघायचं. त्याच्यामुळे त्या पुस्तक केंद्री असता कामा नये. त्या विषय केंद्री असता कामा नये, त्या आशय केंद्री असता कामा नये. तर मग कशा असायला पाहिजेत? तर माझ्या दृष्टीने 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे काय, की ज्याला आपण लिटरसीज म्हणतो. म्हणजे ज्याला साक्षरता आपण म्हणतो. तर आता साक्षरता कुठल्या आहेत बरं? तर आपल्याकडे 5+3+3+4 असा पॅटर्न शाळांसाठी नवीन शैक्षणिक धोरणांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांनी सांगितलेलं आहे. आणि त्याच्यापुढे मग उच्च शिक्षण आहे. तर त्याच्यामुळे आत्ता जे मी बोलतोय किंवा जे सांगीन त्याचं एज ॲप्रोप्रिएट असं अ, अ, तुम्ही अ, अ, त्याचं स्वरूप समजून घेतलं पाहिजे. राईट. तर लिटरसीजमध्ये काय येतं तर अगदी लहान मुलांच्या बालशिक्षणात गेलं तर लिटरसी, न्यूमरसी ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पण पुढे सायंटिफिक लिटरसी, फायनान्शियल लिटरसी, कारण शेवटी तुमचा प्रश्न रोजगाराशी निगडीत आहे, हो. जीवनाशी निगडीत आहे. हो. त्याच्यामुळे फायनान्शियल लिटरसी, त्याचबरोबर सिव्हिक लिटरसी, ओके, त्याचबरोबर एन्व्हायरमेंटल लिटरसी. तर मग आता लिटरसीच्या बाबतीत परीक्षा कशा? तर याचा तुमच्या जीवनातल्या दैनंदिन ज्या तुमच्या जीवनामध्ये गोष्टी घडतात, ह्याच्यात तुम्ही या साक्षरतांचं उपयोजन कसं करणार? याच्यावर परीक्षा पाहिजे. अच्छा. नुसती घोकमपट्टीवरची परीक्षा नाही. म्हणजे आपल्याला काय करायचंय? तर मुलं स्कूल स्मार्ट झाली पाहिजे आणि स्ट्रीट स्मार्ट पण झाली पाहिजे. म्हणजे मला माझ्या घरच्या दुधाचा हिशोब हा माझ्यापेक्षा कमी शिकलेल्या दूधवाल्याच्या मुलापेक्षा वेगाने करता आला पाहिजे. कळलं की नाही? म्हणजे 2 लिटर आणि 300 मिलीलिटर दूध घेतलं तर किती पैसे द्यायचे हे मला पटकन सांगता आलं पाहिजे. हो. म्हणजे दैनंदिन जीवनातल्या जे टास्क्स आहेत, त्या टास्कसाठी मला साक्षरतेचा उपयोग करता येणं, ही खरी माझी परीक्षा आहे. ओके. आता मग दुसरी परीक्षा कशाची झाली पाहिजे? तर माझ्या जीवनामध्ये ज्या चॅलेंजेस येतात, ज्या आव्हानं येतात, आव्हान याची सुद्धा व्याख्या नीट समजून घेतली पाहिजे. आव्हान म्हणजे असा प्रश्न, की ज्याच्याकडे मी बघितला असता मला वाटेल, की हा मला सुटणारच नाही. सो इट इज ऑब्व्हियसली इम्पॉसिबल. पण मी थोडं बुद्धिचातुर्य चालवलं, मी जे शिकलोय त्याचं नीट उपयोजन केलं, ॲप्लिकेशन केलं, तर मग तो नॉन ऑब्व्हियसली पॉसिबल. सो चॅलेंज इज अ क्वेश्चन which is obviously impossible, but non-obviously possible to be solved. अशी चॅलेंजेस मला सोडवण्यासाठी ज्या माझ्या क्षमता विकसित झाल्या पाहिजेत, त्या क्षमता विकसित झाल्या आहेत का? ह्याची परीक्षा झाली पाहिजे. उदाहरणार्थ, म्हणजे मी समस्यापूर्ती करू शकतो का? हं. दुसरं म्हणजे मी अतिशय चिकित्सकपणे टीकात्मक पद्धतीने विचार करू शकतो का? आता ह्याचं एज ॲप्रोप्रिएट तुम्ही करून घ्या. हो. हं. तिसरी गोष्ट काय तर एआय हा जनरेटिव्ह आहे, पण मी क्रिएटिव्ह आहे. ओके, एआयच्या जमान्यामध्ये आपण आहोत. तर एआय हा निर्मितीक्षम आहे, पण मी नवनिर्मितीक्षम आहे. हा माझ्यातला आणि एआयमधला मोठा फरक आहे. हो.
ए आयकडे तो कॉग्निटिव्ह स्मार्टनेस नाही आहे माझ्यासारखा. ए आय क्रिएट्स अन इल्युजन ऑफ स्मार्टनेस किंवा कॉग्निशन. तर मग मला माझी जी सर्जनशीलता आहे, त्याची परीक्षा झाली पाहिजे. माझी जी इतरांशी संवाद साधण्याची जी क्षमता आहे, त्याची परीक्षा झाली पाहिजे. कारण मला पुढे रोजगारक्षम व्हायचं आहे. शिक्षणाचा हेतू फक्त रोजगारक्षम होणं असा नाही आहे. शिक्षणाचा हेतू अ, म्हणजे समाजामध्ये तुम्हाला सगळ्यांशी जुळवून घेता येणं हा पण आहे. हो. एक सुजाण नागरिक होणं हा पण आहे. आणि स्वतःला समजून घेणं हा सुद्धा आहे. हो. त्याचं शिक्षणाचं रिडक्शनिझम मला करायचं नाही आहे. त्याच्यामुळे संवाद हा स्वतःशी पण होतो आणि इतरांशी. बाहेरच्यांशी. त्याच्यामुळे त्याची परीक्षा होणार आहे का? म्हणजे त्याचं आधी शिक्षण व्हायला पाहिजे, त्याचा रियाज व्हायला पाहिजे, मग त्याची परीक्षा होऊ शकते. हो. त्याचबरोबर इंडिव्हिज्युअल एक्सलन्स इज अ मिथ. आता बरं. त्याच्यामुळे आमच्या शाळेमध्ये नंबर लावतात वर्गखोलीमध्ये आणि आम्ही खेळायला ग्राउंडवर गेलो की शिक्षक म्हणतात, "अरे तुमच्यात टीम स्पिरिट नाहीये." असं कसं चालेल? म्हणजे इथे तुम्ही म्हणताय की तुम्ही स्पर्धा करा आणि तिकडे म्हणताय तुम्ही टीम स्पिरिट करा. सो मग मला सहकार्य साधता येतं का सगळ्यांशी? याची माझी परीक्षा होते का? म्हणजे रोजगारक्षम मी का होत नाही? याची कारणं आपण याच्यात समजून घेऊ. आपण त्याच्या लक्षणांकडे बघतोय. आपण त्याच्या मूळ कारणाकडे बघितलं पाहिजे. आता हे झालं, मी आव्हानांना सामोरं जाण्यासाठी माझ्या क्षमता विकसित झाल्या आहेत का? मी शाळेतून बाहेर पडताना अशा प्रकारच्या आव्हानांना मी सामोरं जाऊ शकतो का? आणि मग अजून एक महत्त्वाची गोष्ट, ती म्हणजे चारित्र्य संवर्धन. अच्छा. ह्याची पण परीक्षा होत नाही. चारित्र्य संवर्धन हा जो विषय आहे, तो आपल्याकडे फार मजेशीर आहे, की तो पालकांनी शाळेला, शाळेनी पालकांना, पालकांनी समाजाला, समाजाने पालकांना, शाळेनी समाजाला आणि समाजाने शाळेला आउटसोर्स केलेला विषय आणि कोणीच तो करत नाहीत. ट्रू. आता त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय, की चारित्र्य संवर्धन म्हणजे फक्त सुसंस्कृतपणा असं मी म्हणत नाही. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर सतत बदलणाऱ्या जगामध्ये हा मुलगा जाणार आहे, ही मुलगी सतत बदलणाऱ्या जगात आणि वेगाने बदलणाऱ्या जगात जाणार आहे, की ज्या बदलाचा वेग पण वेग घेतोय. अशा जगामध्ये जाणाऱ्या मुलाची परीक्षा मी शाळेमध्ये कशी तयारी करून घ्यायची? तर त्याची पहिली गोष्ट म्हणजे त्याचं कुतूहल किती होतं? कारण बदलणारं जग याच्याशी जर मला जुळवून घ्यायचं असेल, तर पहिल्यांदा मला ते समजून तर घ्यायला पाहिजे. हो. ते कुतूहल तर पाहिजे. दुसरी गोष्ट काय आहे, की मग मी पुढाकार घेऊ शकतो का? कारण बदलाच्या मला सामोरं जायचं आहे, तर मग पुढाकार घ्यायला पाहिजे. आय कॅनॉट बी ॲट द रिसिव्हिंग एंड ऑर आय हॅव टू बी इन ड्रायव्हर्स सीट. अजून एक गोष्ट जी महत्त्वाची आहे, ती म्हणजे बदलाशी जुळवून घेता आलं पाहिजे. ज्याला आपण मराठीत अडॅप्टेबिलिटी म्हणतो आणि इंग्लिशमध्ये अनुकूलन क्षमता असं म्हणतो. अजून एक गोष्ट जी आहे, जी चारित्र्यामध्ये खूप महत्त्वाची आहे. इतर सद्गुण पाहिजेत वगैरे ते सगळं ठीक आहे, म्हणजे सुसंस्कृत पाहिजे वगैरे, ते चारित्र्याचा तो भाग, नैतिकतेचा भाग जो आहे, तो महत्त्वाचाच आहे. मूल्यांचा भाग, नैतिकतेचा भाग हा तर महत्त्वाचाच आहे. पण बदलाला सामोरं जाण्यासाठी अजून एक महत्त्वाची गोष्ट लागते, की तुम्ही कुठली गोष्ट करत असताना तुम्ही आनंदी असावं लागतं. त्याला मी लीडरशिप म्हणतो. लीडरशिप इज ऑल अबाउट यू आर हॅपी व्हाईल यू आर डूइंग समथिंग, नॉट आफ्टर इट हॅज बीन डन. ओके. तर ते किती मला शाळेमध्ये मला अनुभव येतात, की मी काहीतरी करतोय आणि त्याच्यात मी आनंद घेतोय. तर मला बदलांना सामोरं जाता येतं. राइट. आणि एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे, ती बदलांना सामोरं जाण्यासाठी खूप आवश्यक आहे आणि ती म्हणजे माझ्या भोवतीचा समाज कसा बदलतोय, माझ्या भोवतीचं सांस्कृतिक वातावरण कसं बदलतोय, हे समजून घेणं आणि ते समजून घेऊन समजूतदारपणे जगाशी मी जुळवून घेणं. हो. आता ही जी गोष्ट आहे, ही तिसरी आहे. म्हणजे पहिल्या मी सांगितल्या काही साक्षरता सांगितल्या. हो. दुसऱ्या काही सक्षमता सांगितल्या आणि तिसऱ्या चारित्र्य संवर्धनाच्या गोष्टी. हो. आता
ह्या सगळ्याचं जर परीक्षण झालं तर मग पुढे जाण्यासाठी मी तयार होतो, जगासाठी तयार होतो. सर, अशी समजा परीक्षा घ्यायची ठरवली, की जे हे सगळे मुद्दे खरं तर या प्रत्येक पॉइंटवर एक एपिसोड होईल, पण मी म्हणजे ब्रॉड ब्रॉड व्ह्यू एक घेतो असा, की समजा या सगळ्याला तपासणारी परीक्षा डिझाइन करायची असेल, तर एक प्रॅक्टिकल प्रश्न असा पडतो, की ती स्केलवर नाही जमणार. मग ती 1 to 1 हवी. त्यासाठी द्यावा लागणारा वेळ आहे. पण आपल्याकडे जो एक स्केल आहे, काही कोटी मुलांना काहीतरी करून काही चालण्या लावायच्यात. इथं तू योग्य आहेस, इथं नाही आहेस, इथं जा. तो प्रश्न मग कसा सोडवायचा? हा प्रश्नही छान आहे आणि त्याचं उत्तर वेगळं आहे थोडं. मी अनेक शाळांच्या शिक्षकांना भेटलोय, अनेक महाविद्यालयांच्या इंजिनिअरिंग कॉलेजाशी शिक्षकांना भेटलोय. त्यांना मी एक माझ्या वर्कशॉपमध्ये एक छोटासा प्रश्न विचारतो बरं. आणि याचा आत्तापर्यंत कधीही फाऊल झालेला नाहीये. तो प्रश्न असा, की तुम्ही ज्या वेळेला शाळेत होतात, म्हणजे शिक्षक त्यावेळी असे कुठले बरं दिवस होते, की ज्या दिवशी तुम्हाला धावत धावत उत्साहाने शाळेत जावं असं वाटलं? ओके. आता ते ग्रुप्स असतात, साधारण 30-40 लोकं असतात. हात वरती कर. मग काय काय उत्तरं देतात? तर खेळांच्या स्पर्धा होत्या त्या दिवशी शाळेत जावंसं, चित्रकलेच्या स्पर्धा होत्या किंवा फॅशन काय परेड होती. हं. नंतर काय होतं तर दुकान जत्रा होती. मग काय होतं तर आमच्या वक्तृत्व स्पर्धा होत्या. मग 15 ऑगस्ट होता, 26 जानेवारी होती अँड सो ऑन. राइट. सहल होती. हो. ह्या दिवशी धावत धावत शाळेत जावं असं वाटलं. मी असं म्हणतो की तुम्ही सगळे शिक्षक आहात. तुम्हाला बऱ्याच जणांना 7व्या वेतन आयोगाचा पगार मिळतोय. पण तुमच्यापैकी कोणीही असं सांगितलं नाही की ज्या दिवशी गणिताचा तास होता ना, त्या दिवशी शाळेत जावं असं वाटलं. किंवा ज्या दिवशी तो विज्ञानाचा तास होता ना, त्यावेळी शाळेत जावं असं वाटलं. म्हटलं मग शाळेत जावंसं वाटलं, त्या दिवसांचं एक महत्त्वाचं, या सगळ्या गोष्टींचं एक त्याचं सार काय आहे? तर त्याचं सार असं आहे आणि त्यांनीच दिलेली उत्तरं असतात, मी काही दिलेली नसतात. तर त्याचं सार असं आहे, की ज्या दिवशी उपक्रमांची रेलचेल असते, त्या दिवशी मला शाळेत जावंसं वाटतं. राइट. म्हणजे ज्या दिवशी हां. मला ॲक्टिव्हिटीज आणि इंटर ॲक्टिव्हिटीज खूप असतात, त्या दिवशी धावत-धावत शाळेत जावंसं वाटतं. ओके. मग आता याच्यातून सूत्र काय निघतं तुमच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी? की जो स्केलचा प्रश्न आहे ना, तो अजिबात प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला असं वाटतंय की हा स्केलचा प्रश्न आहे, अशी सगळी परीक्षा घेणं. तर आता ह्या तिन्ही गोष्टी ह्या आपण वेगळ्या काढून समजाव्या म्हणून सांगितल्या. बरोबर. साक्षरता, सक्षमता आणि चारित्र्य संवर्धन. या सगळ्या एकच आहेत. कळलं की नाही? ओके. म्हणजे विनोबांच्या दृष्टांत घेऊन सांगायचं तर तुम्ही बर्फी ज्यावेळेला खाता, त्यावेळी बर्फीचं वजन तुम्ही पचवता. त्याचा आकार तुम्ही तोंडात घेता आणि त्याची गोडी चाखता. तर त्याचं वजन, आकार आणि गोडी हे काही वेगळे थोडीच करतात. तसंच आहे. आता ह्याच्यामध्ये काय होतं, की मग तुम्ही पहिली गोष्ट काय केली पाहिजे? याच्याबद्दल परवा केरळच्या मुख्यमंत्र्यांनी पण एक मोठी मुलाखत दिली. त्यांनी सांगितलं, की आमच्या राज्यामध्ये 80% कोर्सेस हे स्क्रॅप केले पाहिजेत. चीननी 12,000 डिग्री प्रोग्राम स्क्रॅप केले. आपणही त्याच्याबद्दल विचार केला पाहिजे, की ह्या बदललेल्या काळामध्ये आम्ही पोर्शन किती ठेवायचा? किती गोष्टी मुलांच्या डोक्यात कोंबायच्या? त्याऐवजी जी कुठली गोष्ट आपण करतोय, तर त्याच्यातला कमीत कमी इन्फॉर्म कंटेंट ठेवून बाकीचा सगळा परफॉर्म कंटेंट. उपक्रम, उपक्रमांची रेलचेल आणि याच्यावर साधारण 20 मुलांच्या मागे, 25 मुलांच्या मागे एक शिक्षक असला, तर ही सगळी अप्रत्यक्ष परीक्षा आहे. तो ऑब्झर्वेशन्स घेतोय, पेपर नाहीये. कळलं का? पेपर म्हटलं की स्मरणशक्ती आली अँड सो ऑन अँड सो फॉर्थ. म्हणजे परीक्षा कशी असू नये याचे सगळे घटक आले. परीक्षा तशी असूच नये. म्हणजे आपल्याकडे 2005 साली जो नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क आलं, प्रोफेसर यशपाल कमिटीचं. त्याच्यानंतर 2020 साली आपली
नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आली, या सगळ्यांनी असं म्हटलंय की मूल्यमापन हे सर्वंकष आणि सातत्यपूर्ण असावं. हम्म. म्हणजे एपिसोडिक एक्झाम्स नको, बर. फायनल हायस्टेक सिंगल पॉइंट मॉडेल नको, असं आर्टिकल 12.2 मध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनी म्हटलेलं आहे. हायस्टेक फायनल एक्झामिनेशन नको. मग एक्झामिनेशन कशी हवी? जर सातत्यपूर्ण आणि सर्वंकष मूल्यमापन तुम्हाला मुलांचं करायचं असेल तर त्यांना ऍक्टिव्हिटीज आणि इंटरॅक्टिव्हिटीज करू द्या. हो. त्याच्यामधून तुम्ही ऑब्झर्वेशन घ्या आणि त्याच्यातून लिहा की अरे ह्या मुलामध्ये ना पुढाकार घेण्याची प्रवृत्ती खूप जास्त आहे. हम्म. मग मूल्यमापनाचा हेतू काय? तो हेतू स्पष्ट असला तर तुम्हाला मूल्यमापनाची पद्धती सापडते. मूल्यमापनाचा हेतू काय बरं? आत्ता आपल्याकडे मूल्यमापनाचा हेतू म्हणजे मार्क देणे आहे. हो. आता मराठीमध्ये गुण हा शब्द जो आहे ना, तो मराठी व्याकरणाप्रमाणे गुणवाचक आहे. तो आम्ही संख्यावाचक करून टाकला. राईट. म्हणजे तुम्ही कोणते गुण विकसित झाले याऐवजी किती गुण मिळाले हे सांगता. आता त्याची गरजच नाहीये ना. मी पुढाकार चांगला घेऊ शकतो हे जर माझ्या पहिलीपासूनच्या ताईंनी लिहित गेल्या आणि समजा असं 12वी पर्यंत माझं मूल्यमापन झालं तर मला माझा शोधच लागला ना. किंवा मी चिकित्सक विचार मांडू शकतो. मग मूल्यमापनाचा हेतू काय? की माझी बलस्थानं काय आहेत ते ओळखणं. माझ्यामध्ये उणिवा काय आहेत त्या शोधून काढणं. मग उणिवांवर मी मात कशी करायची यासंबंधी मला फीडबॅक मिळणं. हे मूल्यमापनाचे हेतू आहेत. कळलं की नाही? मूल्यमापनाचा हेतू मी माझा ब्रेन मेमरी म्हणून किती वापरतो यापेक्षा माझा ब्रेन मी प्रोसेसर म्हणून किती वापरतो याच्यासाठी मूल्यमापन. आता टेक्नॉलॉजी जमान्यामध्ये मेमरीची कसली परीक्षा घेत आहे? पोपटपंच आणि गोकमपट्टी ही जर मी केली तर मला कोणीच नोकरी देणार नाही. पण ह्या जो गोष्टी मला येत असतील आणि ह्याचा मी 12-12 वर्ष रियाज केलेला असेल तर काय बिशादे मी उभा राहणार नाही आयुष्यामध्ये. त्याच्यामुळे एक दिवशी मला शिक्षण संपवायचंय आणि रोजगार घ्यायचा आहे. ही जी कृत्रिम अशा प्रकारची डिव्हिजन आहे तीच मी संपुष्टात आणण्यासाठी बोलतोय. आणि याच्यामध्ये कुठला स्केलचा प्रश्न नाही. माझ्या वर्गामध्ये मी सगळे बेंचेस काढून टाकलेले आहेत. बेंचेसची गरजच नाहीये. ती जुन्या पद्धतीची गरज होती. आता काही गरज नाही. आता मला उपक्रम करायचे आहेत, मुलं मोकळी करायची. म्हणजे परवाच मला एका शिक्षिकेने असं कोडं घातलं. तर म्हटलं की हे सगळं ठीक आहे तुमचं. पण अ अधिक ब कंसाचा घन बरोबर अ घन अधिक ब घन अधिक 3 अ वर्ग ब अधिक 3 ब वर्ग अ. त्याच्यात कसले उपक्रम घेणार म्हणाले. हे लिहावं लागतं. मुलांना सांगावं लागतं असं. म्हटलं ठीक आहे आपण करू मजा. म्हटलं अ म्हणजे किती? तर म्हणे 5. बरं ठीक आहे. ब म्हणजे किती? तर म्हणे 3. मग अ अधिक ब किती झाले? 8. आता म्हटलं बघा तुम्ही असं करा 5 बाय 5 बाय 5 चे काही ठोकळे तयार करा. घन. 3 बाय 3 बाय 3 चे काही ठोकळे तयार करा. आणि 5 बाय 5 बाय 3 चे काही करा. म्हणजे अ वर्ग ब. आणि 3 बाय 3 बाय 5 चे करा ब वर्ग अ. आणि असे ठोकळे ठेवून द्या. आणि 4-4, 5-5 मुलांचा गट आहे. त्या गटांनी कोलॅबरेट करून शेवटी 8 बाय 8 बाय 8 चा घन तयार करायचा. मग त्यांनी केला असं. खूप स्ट्रगल करतात ते. त्या स्ट्रगलमध्येच खरी मजा आहे. शिक्षण आहे त्याच्या प्रक्रियेत आहे. शिक्षण आहे त्याच्या प्रश्नात नाही आणि उत्तरात नाही आहे. मध्ये आहे ते. नारद आणि शंकरांचा जो संवाद आहे त्यात नारदांना शंकरांनी विचारलं की संगीत कुठे असतं? नारद म्हणतात संगीत या सुरात नाही आणि त्या सुरात नाही. 2 सुरांच्या मध्ये असतं. तसं शिक्षण प्रश्नामध्ये नाही किंवा उत्तरामध्ये नाही. ते 2 त्या प्रश्नाकडून उत्तराकडे जाण्याच्या प्रक्रियेत शिक्षण असतं. त्यामुळे ते मुलं स्ट्रगल करतात. मग शेवटी तो तयार होतो. मग त्यांना म्हणायचं बाकीचे ठोकळे आता बाजूला करा. ते काढले. आता हे ठोकळे आपण काढूया आता. तर त्याच्यात असं लक्षात येतं की 5 बाय 5 बाय 5 चा एकच ठोकळा लागतो. अघन. 3 बाय 3 चा एकच लागतो. ब घन.
5x5x3चे 3 लागतात. 3 वर्ग बघ आणि 3x3x5चे 3 3 लागतात. लाख. जॉमेट्रायझेशन ऑफ अल्जिब्रा. आणि ही ऍक्टिव्हिटी करण्यात मुलं दंग होऊन जातात हो. अशा कितीतरी ऍक्टिव्हिटीज आणि इंटरॅक्टिव्हिटीज आहेत. म्हणजे नागरिकशास्त्र शिकवायचं असेल तर मी अभिरूप ग्रामसभाच घेऊ शकतो ना. तिथूनच सुरू करू शकतो. आता ह्याच्यात अडचण जी आहे ती म्हणजे वेळेची. शिक्षक म्हणतात पोर्शन कसा कम्प्लीट होणार. आता मला एक सैद्धांतिक प्रश्न आहे, ज्याचं नावच पोर्शन आहे, तो कम्प्लीट कसा असू शकतो. नाही का. तर त्याच्यामुळे माझं म्हणणं काय आहे, तुम्ही सिलेबस कमी करा. जे शिकवायचंय ते आपल्याला या 3 गोष्टींसाठी शिकवायचंय याचं भान प्रथम आणा. आता होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड हे आपल्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीतून इमर्ज झालंय. बर. पण होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड भरायचं कसं, असं शिक्षकांपुढे मोठा प्रश्न आहे. पण आता ही जर पद्धत अवलंबली तर होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड आरामात भरता येईल. कळलं की नाही. म्हणजे आता शाळा ही उपक्रमांची रेलचेल करणारी जागा, असं त्याचं आणि मूल्यमापन हे अप्रत्यक्षपणे चालू आहे. मुलांना ताणच नाही, मुलांना कळतच नाही आहे की आपलं मूल्यमापन होतंय. आणि मग पालकांकडे प्रगती पुस्तक जात आहे, त्याच्यात काय आहे, तर कोणत्या गुणांचा विकास होतोय, किती मार्क मिळत आहेत हे नाही. राईट. हे केल्यानंतर तुमचा स्केलचा प्रश्न सुटतो, खर्चाचा प्रश्न सुटतो. आता 20 मुलांच्या मागे 25 मुलांच्या मागे एक शिक्षक दिला पाहिजे, हे जर आपल्याला मान्यच नसेल तर मग मोठा प्रश्न आहे. हो. सर 2 प्रश्न आहेत मला सुचलेत म्हणून मी सलग विचारतो. पहिला मुद्दा, हे सगळं शाळेपर्यंत एक वेळ चालेल, पण जेव्हा रोजगाराची गोष्ट समोर येते, तेव्हा आजही शिक्षणाकडे एक ROI देणारं ट्रान्झॅक्शन म्हणून बघितलं जातं, की समजा मी 20 लाख रुपये MBAला घालतोय, तर मला 40 लाख CTCचा पगार मिळावा और तत्सम. सेम गोज टू इंजिनिअरिंग, सेम गोज टू मेडिकल. एक अशा ROI देणाऱ्या गोष्टींच्या वेळेला तुम्ही ज्या पद्धतीचं मूल्यमापन मांडता आहात, त्याचं काय? हा माझा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा, की या सगळ्यात एक मुद्दा राहतो, तो म्हणजे सब्जेक्टिव्हिटीचा. कुणीतरी सब्जेक्टिव्हली तुमचं मूल्यमापन करणार आहे आणि तुम्ही म्हणालात तसं चारित्र्य संपन्नता आपल्याकडे आत्ता नसल्यामुळं सब्जेक्टिव्हिटी आली की करप्शन येतं. म्हणून आपण दिसेल तिथं ऑब्जेक्टिव्ह बनतो. OMR द्या, एकातले 4 निवडा, सब्जेक्टिव्ह प्रश्नच नकोत, कोणी तपासलं हेच नको. तर ह्या 2 मुद्द्यांचं काय? अगदी सोपं आहे. एकतर मी जे सांगितलं ते काही फक्त शाळेसाठी सीमित नाहीये. हे उच्च शिक्षणात जास्त लागू होतं. बरं. ओके. आता उच्च शिक्षणामध्ये काय होतं, की ही सीमा समाजापर्यंत पसरते. आता हे जे म्हणजे उच्च शिक्षणातले प्रश्न आहेत, ते काही मजेशीर प्रश्न मुलांनीच सोडवलेत. त्याला फक्त आपण स्थान देण्याची गरज आहे. आता तुम्ही कुठल्याही महाविद्यालयांमध्ये जा. हो. तुमच्या लक्षात येईल की बरेचसे विद्यार्थी टेम्पिंग करत असतात, म्हणजे टेम्पररी जॉब्समध्ये असतात. हो. खूपच हल्ली प्रमाण वाढलंय. त्याच्यामुळे मुलं विचारतात कॉलेजमध्ये यायलाच पाहिजे का. आता मला 40 लाखाचं पॅकेज हे कधी मिळतं आणि सब्जेक्टिव्हिटीचं काय करायचं, हे 2 मुख्य तुमचे मुद्दे आहेत. आता पहिली गोष्ट म्हणजे असेसमेंट हे मला माझी बलस्थानं सांगण्यासाठी आहे, माझ्या उणीवा काय आहेत त्या सांगण्यासाठी आहे आणि माझ्या उणीवा मी दूर कशा कराव्या याच्यासाठी मदत करण्यासाठी आहे. माझी बलस्थानं मी अधिक त्याचं पोषण कसं ह्याच्यासाठी आहे. त्याच्यामुळे ते सब्जेक्टिव्ह असायलाच पाहिजे, ही पहिली गोष्ट. बरं. ओके. याचं कारण काय आहे, की ऑब्जेक्टिव्ह ह्या ज्या गोष्टी आहेत की नाही, ह्या स्पर्धा परीक्षांसाठी ठीक आहेत. ओके. म्हणजे जिथे संधी कमी आहेत आणि संधींचं न्याय्य वाटप झालं पाहिजे, अशी गरज जिथे, जसं नीटच्या परीक्षेबद्दल आपण, की वशिलेबाजीने कोणी जाता कामा नये, वस्तुनिष्ठ मूल्यमापन झालं पाहिजे, ते पारदर्शक असलं पाहिजे, ते विश्वसनीय असलं पाहिजे. म्हणजे एक्झामिनेशन इंटिग्रिटी हा प्रश्न आज ऐरणीवर आलेला आहे देशामधला. तर त्या हायस्टेक एक्झाम ज्या आहेत त्या तशा होऊ देत. त्याच्यामध्ये सुद्धा खूपच ऑब्जेक्टिव्हिटीच्या आतमध्ये सुद्धा सुपर ऑब्जेक्टिव्हिटी आणता येते. ओके. म्हणजे त्याची आशय सधनता वाढवता येते. ती कशी?
तर एक पहिली गोष्ट आपण लक्षात घेऊ की ऑब्जेक्टिव्ह परीक्षा घेतली तर त्याच्या 4 ऑप्शन्सपैकी एक कुठला तरी बरोबर आहे अशा पद्धतीने निवडायचं. त्याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत. एक म्हणजे उत्तराची अचूकता असली पाहिजे, स्मरणशक्ती आणि वेग. या 3 गोष्टी तुम्ही तपासताय. कारण संधी कमी आहे हो. आणि तुम्हाला त्याचं न्याय्य वाटप करायचं ही तुमची समस्या आहे. अशा ठिकाणी मी ते उत्तर निवडल्यानंतर आणि ह्याचं म्हणजे आम्ही पेटंट घेतलं बरं का म्हणून सांगतोय. बरं. हां, म्हणजे ती आमची पेटंटेड टेक्नॉलॉजी आहे. त्याच्यावर हजारो परीक्षा घेतल्या जातात. बरं. ती कशी आहे, की तुम्ही जर ए, बी, सी, डी 4 ऑप्शनपैकी एक निवडला, तर लगेच पुढे अजून 4 ऑप्शन येतात, बरं. की या 4 पैकी कुठल्या कारणास्तव तू सी हा ऑप्शन निवडलास. अच्छा. मग त्याच्यानंतर त्याच्यातला मी आता समजा बी निवडला, तर पुन्हा 4 ऑप्शन येतात. दिस इज टेक्नॉलॉजीची मजा आहे. टेक्नॉलॉजीने आपल्याला दिलंय. त्याच्यामुळे अशा 4 स्टेप्स पुढे येतात. म्हणजे मल्टिपल लेव्हल्स ऑफ रिझनिंग. म्हणजे माझा कॉन्सेप्ट जर शार्पली क्लिअर असेल, तरच मला ते उत्तर त्याचे मार्क मिळतात. नाहीतर मिळत नाहीत. वस्तुनिष्ठतेच्या आतमध्ये त्याला खरंच आकलन झालं आहे का? हं. हे तपासण्याची ही पद्धत आहे. हं. दुसरी पद्धत काय आहे, की प्रत्येक एकच प्रश्न येतो आणि तिथे 2 ऑप्शन येतात. ईदर यू सॉल्व्ह ऑर यू स्किप. त्याच्याशिवाय दुसरा प्रश्न दिसत नाही. बरं. असं करून ज्यावेळी मी 100 प्रश्न सोडवतो आणि परीक्षा संपते, तर आता मजा काय होते? म्हणजे पेटंट कशामुळे? तर मजा अशी होते, की तुम्हाला हा पेपर फुटूच शकत नाही. न फुटणारा पेपर आहे. याचं कारण काय? तर ज्याला तुम्ही पेपर म्हणता, हा परीक्षा संपल्यानंतर तयार होतो. ओह! परीक्षा चालू असताना एक-एकच प्रश्न दिसतोय. सगळी प्रश्नपत्रिका दिसतच नाहीये. कारण ती अस्तित्वातच नाहीये. प्रत्येक प्रश्न रँडमली जनरेट होतोय. आणि त्याच्यामुळे तो जर अस्तित्वातच नाहीये, तर तो फुटूच शकत नाही. त्याच्यामुळे केंद्र सरकारच्या अनेक नोकर भरतीच्या परीक्षा या पद्धतीने होतात. कधीच पेपर फुटल्याची तुम्ही आमची बातमी कधीच वाचत नाही. हे ॲक्चुअली इम्प्लिमेंटेड आहे. म्हणजे कितीतरी वर्ष. त्याचं कारण पेपर फुटतो, ही जी समस्या होती, तर त्याला मी उत्तर शोधलं, की अरे पेपर फुटतो मग फुटतो का? कितीही टेक्नॉलॉजिकली ग्रेट माणूस असला तरी त्याला फोडताच आलं नाही पाहिजे. याच्यासाठी साधी आयडिया काय? तो अस्तित्वातच नसला पाहिजे. मग तो फुटूच शकत नाही. म्हणजे सुदाम्याचे पोहे म्हणून श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचं अप्रतिम विनोदी पुस्तक मराठीतलं पहिलं त्यात कुलूप नावाचा एक निबंध आहे. हं. त्याची कुलपाची फॅलसी काय आहे? तर त्यांनी असं लिहिलंय, की ते कुलूप कोणीतरी उघडेल म्हणून त्या कुलपाला एक कुलूप बसवलं पाहिजे. मग आता हे रिकर्सिव्ह आहे ना, म्हणजे कुलपाला कुलूप, कुलपाला. तर त्याची फॅलसी आहे ती, की तुम्ही ती कोणीतरी हॅक करणारच. मग हॅक करणार असेल तर काय केलं पाहिजे? ते अस्तित्वात नसलं पाहिजे. त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्याला अच्छा, अच्छा अशी होती माझी प्रश्नपत्रिका. हे पेपर संपल्यानंतर कळतं. तोपर्यंत कळायचं काही कारणच नाहीये. डायरेक्ट पडणारा प्रश्न मग अशी नीट का होत नाही? त्याच्याबद्दल माझं अगदी साधं उत्तर आहे, की देश शासन जेईई मेन आणि जेईई ॲडव्हान्स घेतं. तिथे असं काही लीक वगैरे होत नाही. मग तीच पद्धत आपण नीटला का वापरत नाही? असा साधा प्रश्न आहे. आणि राधाकृष्णन कमिशन त्याचे रिपोर्ट तर ठीक आहे, म्हणजे तो विषय आपला नाहीये. पण थोडक्यात मला सांगायचं असं, की वस्तुनिष्ठतेच्या आतमध्ये तुम्ही अधिक सखोल ज्ञान त्या विद्यार्थ्याला झालंय का? याची शहानिशा करून तुम्ही त्याला ज्यावेळेला मेरिटमध्ये रँक देता, त्यावेळी ती जास्त विश्वसनीय असते. कळलं? नुसतेच टिक मार्क केले तर माझ्या स्मरणशक्तीने पण मी ते पाठ करून उत्तरं देऊ शकतो. हो. तसं ह्याच्यात होत नाही. ओके. हं. त्याच्यामुळे तुमचा जो पहिला प्रश्न आहे ना, तर त्याचं उत्तर हे आहे, की ऑब्जेक्टिव्हिटी सुद्धा अधिक सखोल करता येते. हं. कारण टेक्नॉलॉजी आता आपल्या हाताशी. टेक्नॉलॉजी नव्हती तोपर्यंत ठीक होतं, की बुवा असे किती 16-16 ऑप्शन द्यायचे आणि ते 4 असे मिळून 20 ऑप्शन एका प्रश्नाला. मग ते छापायचे कुठे? मग ते किती पानं होणार वगैरे. आता तो काही प्रश्नच नाहीये. कळलं की नाही? तर त्याच्यामुळे आणि आता असेसमेंटचा जो पर्पज आहे ना, तो काय आहे? तर असेसमेंट ॲज लर्निंग
असेसमेंट फॉर लर्निंग अँड असेसमेंट ऑफ लर्निंग अशा 3 गोष्टी आहेत त्याच्यात. ओके. हम्म. आता स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्ही इव्हॅल्युएशन करताय, असेसमेंट नाही करत आहे. तिथे इव्हॅल्युएशन करताय, तुम्ही शेवटी मार्क देताय. हो. तर त्याच्यामुळे ते तुम्ही ऑब्जेक्टिव्ह ठेवा, माझं त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही. मग ज्यांना 40 लाखाचे पॅकेज मिळतात ते वरच्या रँकमध्ये असतील वगैरे वगैरे, दॅट्स ओके. पण तो समाजातल्या एकंदर विद्यार्थ्यांच्या पेक्षा फार थोड्या लोकांचा तो प्रश्न आहे. ओके. आणि त्याच्यात सुद्धा महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्याच्यात सुद्धा तुमचा विद्यार्थी झळकायचा असेल तर त्याला लहानपणापासून ह्या असेसमेंटमधून नेलं पाहिजे. ओके. हम्म. अजून एक महत्त्वाचा मुद्दा ह्याच्यात येतो, तो म्हणजे मला तो हायस्टेक हायली पेड जॉब मिळवायचा आहे. 40 लाखाचं पॅकेज तुम्ही सांगितलं. तर मग मला माझ्या शाळेने 9वी ते 12वी पासून 9वी ते 12वीच्या दरम्यान आणि पुढे कॉलेजने वर्कप्लेस रेडीनेस हा कंपल्सरी विषय म्हणून शिकवायलाच पाहिजे. ओके. वर्कप्लेस रेडीनेस ही सर्वात महत्त्वाची गोष्ट मिसिंग आहे आपल्या शिक्षणात. आणि मग आपण त्याच्यापासून अपेक्षा करतो की याच्याने मुलांना जॉब मिळायला पाहिजे, याच्याने मुलांची करिअर व्हायला पाहिजे. कशी होतील एकदम? ज्याचा आणि माझा काही संबंधच नाही, तिथे मी एकदम कसा यशस्वी होईल? त्याच्यामुळे आणि अनेक प्रगत देशांमध्ये हे केलं जातं. वर्कप्लेस रेडीनेस इज अ स्टँडर्ड थिंग. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी मुलं टेम्पिंग करतायत, म्हणजे टेम्पररी जॉब्स करतायत, ते खरं म्हणजे तुमचा रोजगाराचा प्रश्न सोडवत आहेत. पण तुम्ही त्याच्याकडे मात्र असं बघता की ते कॉलेज बंक करतायत. आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसी काय सांगते की तुम्ही इंटर्नशिप करा. हो. पण ते जिथे आहेत त्याला तुम्ही इंटर्नशिपचं क्रेडिट द्या, रेकग्निशन द्या आणि त्यांना करू द्या ना ते. आता ते समजा जो काही जॉब करतायत, व्हॉटेव्हर, तर मग तुम्ही त्याला जर क्रेडिट दिली घवघवीत, NEPच्या पेक्षा जास्त द्यायला पाहिजेत, असं माझं वैयक्तिक मत आहे. आता मग काय करायला पाहिजे? तर तुमच्या त्या प्रश्नाकडे येतो मी. आता मी जे काही काम करतोय त्या कंपनीमध्ये, मी पार्ट टाईम करतोय व्हॉटेव्हर. तर कंपनीला कॉलेजने अप्रोच झालं पाहिजे आणि म्हटलं पाहिजे की यू आर अवर पार्टनर. कशी पार्टनरशिप करायची? तर आणि हे मी करतोय बरं का. शेकडो मुलांच्या बाबतीत करतोय म्हणून सांगतोय तेवढ्या आत्मविश्वासाने. हो. त्या मुलांनी जे काम केलंय, तो ते सिस्टममध्ये एंटर करणार, की हे आज मी केलं. हम्म. मग एक एआयची आमची सिस्टीम आहे. एआयला ते मिळतं. एआय सगळं जग ढुंडाळून याच्या मागची थिअरी काय आहे, त्याचं डीप क्युरेशन करतो आणि त्या मुलाला एक 4-5 व्हिडिओज पाठवतो, की तू आज जे काम केलंस त्याची थिअरी काय होती? हम्म. ते वाचल्यानंतर त्या मुलाकडून अशी अपेक्षा असते, की ते समजण्यासाठी त्यांनी शिक्षकांशी कॉन्टॅक्ट करावा, शिक्षकांना भेटावं आणि दुसऱ्या दिवशी ते वापरून ते काम अधिक जास्त चांगलं करावं, अधिक गुणवत्तेने करावं. म्हणजे ही बिल्ड्स अन अपवर्ड स्पायरल. वर्क फर्स्ट, प्रॅक्टिस फर्स्ट. फ्रॉम प्रॅक्टिस ही बिल्ड्स द थिअरी अँड फ्रॉम थिअरी ही बिल्ड्स मोर प्रोफाउंड प्रॅक्टिस. आता रोजगाराचा प्रश्न सुटणार नाही तर काय होईल? रोजगाराचं उपलब्धता निर्माण करायला देशामध्ये भांडवल गुंतवणूक व्हायला पाहिजे, ही तो गोष्ट खरी आहे. हो. पण तो आपला विषय नाही, तो अर्थशास्त्राच्या लोकांचा विषय आहे. मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवणूक जरी झाली, तरी रोजगारक्षम युवा तर असले पाहिजे ना. मग ते रोजगारक्षम असे एका दिवशी कसे होतील? सायकल चालवायला तुम्ही कसं शिकता? सायकल चालवून चालवूनच शिकता ना. हम्म. तसं इथे मी काम करून करूनच काम करायला शिकणार आहे. पण मी काम करत असताना कामातून ज्ञान मिळतं का? आणि मग ज्ञानातून मी काम अधिक चांगलं करतो का? ह्याचं शिक्षण मला महाविद्यालयात मिळालं, हा प्रश्न सुटतो. मग जो स्टँडर्ड प्रश्न आपल्या देशात सगळे तज्ञ चर्चा करत असतात, की जॉब्स आहेत पण त्याचं ते करायला पुरेसे स्किल्ड विद्यार्थी नाही आहेत अँड सो ऑन. आणि स्किल्ड विद्यार्थी आहेत तिथे जॉब नाही आहेत. म्हणजे आपल्याकडच्या शिक्षणामधलं एक सर्वात मोठा विरोधाभास काय असेल, तर तो असा आहे, की जितकं तुम्ही अधिक शिकत जाता, तितके तुम्ही अधिक बेरोजगार होत जाता. हो ना. म्हणजे आज भारतामध्ये जर बघितलं, तर निरक्षर लोकांमध्ये
बेरोजगारी 0% आहे. आणि पदव्युत्तर पदवीधरांमध्ये बेरोजगारीचं प्रमाण हे अख्ख्या देशाच्या बेरोजगारीच्या पर्सेंटेजच्या तिप्पट आहे. बापरे. हां, म्हणजे ॲव्हरेज बेरोजगारी जी देशात आहे त्याच्या तिप्पट बेरोजगारी ही सुशिक्षितांमध्ये, पदवीधरांमध्ये, पदव्युत्तर पदवीधरांमध्ये आहे. म्हणजे तुम्ही शिक्षण आणि रोजगार क्षमता यांचं एक म्हणजे विरुद्ध असं कोरिलेशन तयार झालं. हम्म. मग याचं कारण काय? तर तुम्ही रोजगाराशी संबंधित अशी जी कौशल्य आहेत त्याचा विचारच करत नाही आहात. ती कौशल्य काय होती? तर मी आधी जी सांगितली ती होती. ती शाळेपासून सुरू केली. ती सिलेबस बदलत राहील. वर्कप्लेसेसमधलं रिक्वायरमेंट्स बदलत राहतील. चॅलेंजेस बदलत राहतील. टेक्नॉलॉजी बदलत राहतील. पण या मुख्य गोष्टी आहेत ना 3 त्या तर बदलणार नाही आहेत माणसांच्या. त्या तुम्ही कशा आणता? हे महत्त्वाचं आहे. आणि जे देश हे करतात त्याच्यातली मुलं काही बेरोजगार राहत नाहीत. हं. त्याच्यामुळे जो महत्त्वाचा भाग आहे तो हा आहे की पुस्तकी ज्ञान याचं स्वरूप आपण बदलून ते कामाच्या संदर्भातलं ग्रंथांचं वाचन असं त्याच्याकडे केलं पाहिजे. डिकॉन्टेक्स्च्युअलाइज थिओरिटिकल नॉलेज इज स्टराईल. मुलं विसरून जातात ते. त्याचा काहीच संबंध राहत नाही. पण ते जर माझ्या व्यवसाय शिक्षणाशी, माझ्या कौशल्यांशी, माझ्या प्रत्यक्ष कामाशी ते जर जुळलेलं असेल, नो प्रॉब्लेम. हम्म. आणि याच्यातून मुलं काय करतात? तर मुलं जॉब सीकर होत नाहीत. मुलं वर्क क्रिएटर होतात. कारण त्यांना त्या कामात अजून समस्या निर्माण होतात. मग त्याच्यातून अजून काम वाढतं. त्याच्यातून अजून काम वाढतं. त्यातून रोजगार वाढतो. रोजगार क्षमता वाढते. नवीन-नवीन गोष्टी सापडायला लागतात. बरोबर. तर ही शिक्षणाची म्हणजे मी असं म्हणेन की महाविद्यालयाने त्या इंडस्ट्रीला किंवा त्या बिझनेसला सांगितलं पाहिजे की यू आर आवर पार्टनर्स. तुमच्या मुलांना तुमचे जे काम चालू आहे त्याचं थिओरिटिकल अंडरस्टँडिंग आम्ही जास्त चांगलं करायला त्याला मदत करतो, की ज्यामुळे तुमची गुणवत्ता वाढेल, तुमचा नफा वाढेल अँड सो ऑन अँड सो फोर्थ. मग त्याच्यातून तुम्ही आम्हाला परत CSR पण देऊ शकता. समजा मेकॅनिझम क्रॅक्ट आहे. माहीत तरी आहे थेरॉटिकली. तर ते इम्प्लिमेंट का होत नाही? आळस आहे, शॉर्टकट मारायचे आहेत, का इन्सेंटिव्ह अलाइन्ड नाही आहेत? हां, तर त्याचं कारण पहिलं मला जे वाटतं ते हे आहे, की अ, आपल्या देशाने गेल्या काही वर्षांमध्ये प्राथमिकता बदलल्या आहेत. म्हणजे आपण जर बघितलं, की 12-13 वर्षापूर्वी इन्फ्रास्ट्रक्चर सेगमेंटवर आपल्या GDPच्या 1.8% आपण खर्च करतो. आता ते प्रमाण वाढत 5.8% झालंय. शिक्षणाचं बघितलं, तर शिक्षणावर त्यावेळी 4.5% खर्च करत होतो. आता तो 2.5% आहे. ओके. त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा आपला देश म्हणून हे ठरवायला पाहिजे, की इन्फ्रास्ट्रक्चर केलं, पण त्या इन्फ्रास्ट्रक्चर आपण कशासाठी करतो? तर त्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या बळावर प्रायव्हेट इंडस्ट्री फुलावी आणि मग त्या प्रायव्हेट इंडस्ट्रीनी खूप वेल्थ निर्माण करावी आणि देशामध्ये समृद्धी निर्माण व्हावी. याच्यासाठी आपण इन्फ्रास्ट्रक्चर करतो. ती जी प्रायव्हेट इंडस्ट्री आहे त्याला काय लागतं सर्वात महत्त्वाचं? तर तज्ञ अशी आणि कुशल अशी मनुष्यबळाची फौज लागते. ती जर नसेल, तर तुम्ही जरी इन्फ्रास्ट्रक्चर केलं, तरी त्याचा उपयोग काय? त्याच्यावर अशिक्षित लोकांची गर्दी होईल किंवा अल्पशिक्षित किंवा रोजगारक्षम नसलेल्या लोकांची गर्दी त्या रस्त्यांवर किंवा त्या फ्लायओव्हरवर होऊ शकेल. हो. ती आपल्याला हवी आहे का? हं. त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा शिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली पाहिजे. ओके. आणि हे मी नाही म्हणत आहे. म्हणजे ज्यांना अ, अर्थशास्त्राचं नोबेल पारितोषिक मिळालं, तर प्रोफेसर जे हेकमन हे सांगतात. मी माझ्या खिशातलं काही सांगत नाही. त्यांनी असं म्हटलंय, की "द अर्ली इनफ यू मेक एन इन्व्हेस्टमेंट इन द चिल्ड्रन, द ग्रेटर आर द रिटर्न्स ऑन इन्व्हेस्टमेंट टू युअर नेशन." आणि ते किती रिटर्न्स ऑन इन्व्हेस्टमेंट? 20% पर्यंत जाऊ शकतो.
जर तुम्ही शिक्षणामध्ये जर गुंतवणूक केली तर त्याचा परतावा तुमच्या देशाला 20-20% जाऊ शकतो. हे त्यांनी 110 देशांचा अभ्यास करून मांडलेलं आहे आणि त्याच्याबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं. तर मग इथे आपली चूक होते. राईट. त्याच्यामुळे आपल्याला पहिली गोष्ट हीच करायला पाहिजे की आपण शिक्षणावरचं आपलं जे गुंतवणूक आहे त्याला मी खर्च म्हणणार नाही, त्याला मी गुंतवणूक म्हणेन, ती खूप वाढवण्याची गरज आहे. ती झाल्याशिवाय हे सुधारणार नाही. कारण आपण जर बघितलं तर शिकवायला तिथे शिक्षक तर असले पाहिजे ना पहिली गोष्ट. ते नंतर लॅबोरेटरीज पाहिजेत, इक्विपमेंट पाहिजेत. म्हणजे माझं तर अगदी साधं सुद्धा म्हणणं आहे. तुमचा रोजगाराचा प्रश्न आहे ना, त्याच्यामुळे माझं अगदी साधं म्हणणं आहे की आपण बहुसंख्य कॉलेजेस ही पॉलिटेक्निकमध्ये रूपांतरित केली पाहिजे आणि तिथे चांगल्या लॅबोरेटरीज, चांगली वर्कशॉप्स, चांगल्या सुविधा ह्या त्याच्यात आणल्या पाहिजे. हे अगदी साधं उदाहरण मी सांगतो की सिंगापूरमध्ये तुम्ही गेलात तर नानयांग पॉलिटेक्निक तिथे गेलात तर काय तर ती मुलगी मला म्हणाली मी रिटेल मॅनेजमेंट शिकते. बरं म्हटलं मग मला दाखव तू कसं शिकतेस. तिने लगेच धाडधाड 3 प्रोजेक्टर ऑन केले. असा एक कर्व्ड सरफेस होता. त्याच्यावर अचानक सगळं ज्वेलरी शॉप तयार झालं आणि तिने मला ज्वेलरी सेल करायला सुरुवात केली. मग मी म्हटलं की मला ना आता काही ज्वेलरीमधलं कळत नाही, म्हणजे मला शूज विकत घ्यायला आवडतं. शूजचं शॉप तयार झालं. शी स्टार्टेड सेलिंग मी शूज. बर. ओके. नंतर मग मी दुसऱ्या दालनात गेलो तर तिथे नर्सिंगचं शिक्षण, म्हणजे ते पॉलिटेक्निक म्हणजे फक्त इंजिनिअरिंग नाही, सर्व्हिस सेक्टरचं सुद्धा पॉलिटेक्निक. मग केटरिंग असो, हॉटेल मॅनेजमेंट, सगळं सगळं सर्व प्रकारच्या गोष्टी, म्हणजे सर्व ट्रेड्स. मग तिथे 6,000 मुलं होती. ओके. पण ज्या सुविधा होत्या ना ती गुंतवणूक आहे त्या देशात. मग मी गेलो तर नर्सिंगमध्ये तर असे अक्षरशः मेनक्विन्स होते आणि त्या मुली त्या CPR देत होत्या. म्हणजे त्याला हार्ट अटॅक आला आता त्या पेशंटला, मग आत्ता लगेच काय करायचं अँड सो ऑन. मग कोणाला ब्लड प्रेशर वाढवत होत्या, कोणाचं काय टेम्परेचर वाढवत होत्या, मग ते सगळं इंजेक्शन देत होत्या. ॲक्च्युअल शिक्षण चालू. मग केटरिंगच्या सेक्शनमध्ये गेलो तर तिथे डिशवॉशिंग चाललं होतं. मी म्हटलं हे काय डिशवॉशिंग तर काहीच नाही. पण डिशवॉशर जिथे होतं तिथे वरती एक छोटासा स्क्रीन होता बर. आणि त्याच्यावर डिशवॉशिंग नक्की कसं केलं पाहिजे हे सांगितलं जात होतं आणि कॅमेऱ्यानी फीडबॅक जात होता की याच्या चुका काय होत आहेत. असं केल्यानंतर ही गुंतवणूक. तर ह्या एन्व्हायरमेंट आपल्याला आपल्या देशात तयार करायला पाहिजे. याच्यासाठी भांडवल कमी पडता कामा नये. नाहीतर मग डल अँड ड्राय नुसत्या क्लासरूम. म्हणून मी म्हटलं वर्गखोली केंद्रीय शिक्षण झालं. नुसतं परीक्षा केंद्रीय नाही, ते वर्गखोली केंद्रीय. आणि ती वर्गखोली अनाकर्षक आहे. कोण जाणार तिथे शिकायला, का जावं. राईट. तर त्याच्यामुळे ही गुंतवणूक आपण जोपर्यंत करत नाही ना तोपर्यंत हे कठीण आहे. सर, तुम्ही जे सांगताय ते पटतंच आहे. पण त्याच्यात एक भाग असा दिसतो की हे लाँग टर्म दिसतंय. म्हणजे आत्ता जी मुलं शाळेत येतील, समजा त्यांच्यासाठी आपण या घटनेतनं धडा घेऊन प्रॅक्टिकली बदललो, तरी एक 10 वर्षाचा जस्टेशन पिरियड आहे. किंवा तुम्ही ज्या इन्व्हेस्टमेंटची गोष्ट बोलताय, तीही एक 7 ते 8 वर्षाच्या जस्टेशन पिरियडशिवाय प्रॅक्टिकली होऊ शकत नाही. माझा प्रश्न असा आहे की गेल्या 5-6 वर्षात कोविड असेल, AI असेल, अशा स्ट्रक्चरल गोष्टींमुळं आत्ता एक खूप मोठा तरुण वर्ग अडकला आहे, की ज्याच्या हाताला काम नाही आणि तो त्यामुळं जे काही रिॲक्ट होतोय, जे काही करतोय. तर मला आत्ता रोजगारक्षम होण्यासाठीचे पहिल्यांदा शॉर्ट टर्म आणि मग मिडल टर्म सोल्युशन सांगा. लाँग टर्म तुम्ही सांगितलं. मी शॉर्ट टर्म पण सांगितलं तुम्हाला, ते पुन्हा एकदा सांगतो की आत्ता महाराष्ट्रातल्या महाविद्यालयातली हजारो मुलं टेम्पिंग करत आहेत. त्यांना तुम्ही रेकग्निशन द्या असं मी म्हणतोय. ते शॉर्ट टर्म म्हणजे शॉर्टेस्ट टर्म आहे. आत्ता या उद्या करता येईल. ती मुलं काय करतायत हे त्यांना विश्वासात घेऊन विचारणं. आत्ता ती बंक करतायत. ओके. त्यांना अपराधी वाटतंय आणि इकडे प्राध्यापकांना विचारलं की तुमची पहिली समस्या काय, तर त्यामुळे मुलं वर्गात बसत नाहीत.
मग म्हटलं, मग तुम्ही त्यांना काहीतरी तुमचा रूल आहे 75% उपस्थिती तुमची अ, बंधनकारक आहे. मग त्याचं काय करता? नाही म्हणे, पण ते ॲडमिशन घेताना विचारतात, की आम्हाला यावं लागेल का कॉलेजमध्ये? जर आम्ही म्हटलं यावं लागेल, तर ते ॲडमिशन घेत नाहीत. ते दुसरं जे कॉलेज आहे, जे नाही यावं लागेल सांगतात, तिथे ॲडमिशन घेतात. मग आम्ही काय करायचं? मग ते डायल्युशन करतात. मी असं म्हणतोय, की हा चोर पोलिसचा खेळ कशासाठी? त्याला विचारा, की "तू काय करतोयस बाबा?" "अच्छा, मी इथे-इथे असं-असं काम करतोय." ओके. मी एका महाविद्यालयात गेलो आणि त्या संस्थेचे सगळे पदाधिकारी डायसवर बसलेले होते आणि मुलांना मी विचारलं, की "मी भाषण काही करू इच्छित नाही आज. तुम्ही मला प्रश्न विचारा." हं. एका मुलीने मला विचारलं, की "सर, माझ्या वडिलांचा ना पेट्रोल पंप आहे. मी सकाळपासून तिथे सगळं पेट्रोल पंप मॅनेज करते सर. लहानपणापासून मला आवडतं. पण मग मला कॉलेजमध्ये न येता सर डिग्री मिळेल का हो?" आता ते सगळे बसलेले समोर. त्यांच्या देखत तिने प्रश्न विचारला. सगळ्या मुलांनी टाळ्यांचा कडकडाट. दुसरे एक, ते म्हटले, की "सर माझे वडील ना नगरसेवक आहेत आणि खूप माणसं येतात आमच्याकडे. आमच्या वडिलांच्या ऑफिसची सगळी कामं मला बघावी लागतात सर. वडिलांचा माझ्यावर विश्वास आहे. पण काय होतं सर इकडे कॉलेजची वेळ होती. हं. आता मग माझं कसं होणार सर शिक्षणाचं?" हं. आता इथे आपली चूक होतीये. ते जे काही करतायत, त्याच्यातल्या लिटरसीज, कॉम्पिटन्सीज आणि कॅरेक्टर क्वालिटीज या बघा ना तुम्ही. म्हणजे ज्याला आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आणि देशातले सगळे शिक्षण तज्ञ डिझायनर डिग्री असं म्हणतायत ना. मग ही डिझायनर डिग्री नाही का? ती करा ना डिझाइन मुलांच्या बरोबर. कोणी थांबवलंय तुम्हाला? तीच तुमची व्याख्यानं कशाला द्यायची आहेत? ती त्यांच्या कामाच्या संदर्भात तुम्ही द्या ना. मग आपोआप मल्टी डिसिप्लिनरी होतं. जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे, की शिक्षण हे मल्टी डिसिप्लिनरी झालं पाहिजे. हं. मग आता ती मुलगी पेट्रोल पंप चालवते, तर काय म्हणजे सगळंच आहे त्याच्यात. काय नाही आहे असं विचारा मला. हं. तर हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. आणि असं तुम्ही काही मुलांबरोबर करायला लागलात. सगळीच मुलं असं करतायत का? तर नाही. मान्य आहे मला. असं तुम्ही काही मुलांबरोबर करायला लागलात, की इतर मुलंसुद्धा अशा प्रकारच्या संधी शोधतील. त्याच्यात तुम्ही म्हणाल, की कॅपिटल यायला पाहिजे, कॅपिटल गुंतवणूक देशात झाली पाहिजे, मग रोजगार वाढतील. फाईन. आत्ता त्या मुलांना काही पगाराची अपेक्षा आहे का? अगदी थोड्या स्टायपेंडची अपेक्षा आहे. लक्षात आलं की नाही? पण ही इकोसिस्टम जर तुम्ही डेव्हलप केली, तर तुमच्या वर्क प्लेसेस आणि तुमच्या एज्युकेशनच्या प्लेसेस यांच्यामध्ये एकात्मताच निर्माण होईल. हेच तर गांधींना अपेक्षित होतं. हं. नई हं. तालीम म्हणजे दुसरं काय? कामातून ज्ञानप्राप्ती आणि ज्ञानप्राप्तीतून अधिक फलदायी काम. आणि ते काम कसं असलं पाहिजे? तर सामाजिकदृष्ट्या उपयुक्त आणि उत्पादक असलं पाहिजे. एवढीच गांधींची कंडिशन होती. हो. ओके. आणि त्यातला नैतिकतेचा वगैरे त्यांचा सगळा भाग होता त्याच्यामध्ये. आता मुलांना म्हणजे कर्तृत्वाच्या स्वातंत्र्याची आस आहे त्या मुलांना. हं. पण आपण त्याला म्हणतो, "तू ते ते चुकीचं आहे. तू ते बंक करतोयस लेक्चर." आणि त्याला हे कळतंय, की मी लेक्चर ऐकून आणि तशाच्या तशा उत्तरं देऊन, पुढे मला कोणीच काही मदत करणार नाहीये. कारण माझा मोठा भाऊ याच कॉलेजला होता आणि त्याने आज्ञाधारकपणे सगळं केलं, पण तो बेकार आहे. ह्याचं उत्तर काय आपल्या व्यवस्थेकडे? याचं उत्तर तर द्यायला पाहिजे. कारण मोठा भाऊ होता, 3 हो. वर्षापूर्वी होताच आणि तो अजून एम-पी-एस-सीच्या परीक्षा देण्यात बिझी आहे. मग माझं उत्तर काय असायला पाहिजे? आता हे मी तुम्हाला जे सांगतो ते जालन्यात पण हे आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटेल हे मुंबई, पुण्यात आहे. तसं नाही. जालन्यातली पण मुलं पार्ट टाईम कामं करतायत. जालन्याच्या कॉलेजमधली. बरं. तर तुम्ही जाऊन बघा कॉलेजेसमध्ये. मुलांशी बोला. त्यांच्या वर्क प्रोफाइल्स नीट समजून घेऊन त्या अधिक मिनिंगफुल होतील. त्या अधिक व्हॅल्यू ॲडिंग होतील याच्यासाठी आपले प्राध्यापक मदत करू शकतात. प्राध्यापक चांगले आहेत तिथे. असे ऑर्डिनरी लोकं नाही आहेत. एकापेक्षा एक म्हणजे त्यांनी संशोधन केलेलं आहे. अनेक विषयांचा ताणून अभ्यास केलेला आहे. तर त्याच्यामुळे आता फक्त विद्वत्ता ही गोष्ट पुरेशी नाहीये. हं. विद्वत्तेबरोबर आपल्याला प्रावीण्याची गरज आहे. म्हणजे ते प्राध्यापक विद्वान आहेत, स्कॉलर्स आहेत.
म्हणजे त्यांच्याकडे ज्ञान आहे, पण त्या ज्ञानाचं समाजाच्या प्रश्नांमध्ये उपयोजन कसं करायचं ते मुलं करतायत ना, त्याला मदत करा. म्हणून मी तुम्हाला म्हटलंय शॉर्ट टर्म सोल्युशन पण माझ्याकडे मी सांगितलंय तुम्हाला. दुसरी गोष्ट की तुम्ही 9वी ते 12वी कडे आता वेगळ्या पद्धतीने बघा. ओके. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण काय सांगतं की आपल्या देशातली 18 ते 23 वयोगटातली 50% मुलं महाविद्यालयात गेली पाहिजेत 2035 सालापर्यंत. हो. गुड. आपण असं समजू की काहीतरी चांगल्या नवीन नवीन कल्पना निघाल्या आणि खरंच 9 वर्षामध्ये पुढच्या उरलेली मुलं सुद्धा महाविद्यालयात गेली असं आपण समजू. उरलेली म्हणजे 50%. नाही, 50% गेली पाहिजेत, हो. पण आता 25% जातात. अच्छा. तर ती दुप्पट झाली समजा आणि गेली. तर त्याची दुसरी बाजू काय आहे की उरलेली 50% मुलं नक्कीच जाणार नाहीयेत, हो. कारण आपल्या धोरणातच नाहीये तसं. हो. मग ती कुठे आहेत? तर ती 9वी ते 12वी मध्ये त्यातली बहुसंख्या असण्याची शक्यता आहे. काही जण 9वी पर्यंतही पोहोचणार नाहीत, ही वेगळी गोष्ट आहे. हं. म्हणजे तो एक वेगळा भाग आहे पुन्हा. पण आपण असं बघू की 9वी ते 12वी मध्ये जी मुलं आहेत, त्याच्यातली 50% मुलं म्हणजे सगळे जे युवा आहेत, ते सगळेच्या सगळे तिथे आहेत असं आपण समजू फॉर द टाईम बिंग. 50% मुलं 9वी ते 12वी तर आम्हाला 9वी ते 12वीचं शिक्षण आमूलाग्र बदलायचं आहे आणि ते स्वतःच्या पायावर उभे राहिले. मग त्यांना तिथेच आम्ही आत्ता जे अनेक गोष्टी त्यांना शिकवायचा प्रयत्न करतोय त्या कमी करून तिथेच असे उपक्रम, अशा ॲक्टिव्हिटीज, अशा इंटर ॲक्टिव्हिटीज, असं वर्कप्लेस रेडीनेस, असं करिअर रेडीनेस देऊ शकतो. जर्मनीने काय केलं हो वेगळं? जर्मनीमध्ये काय आकाशातून पडले का? बेचिराग झालेला देश होता ना. आपण स्वातंत्र्य मिळवलं त्याच्या जस्ट आधी 1 वर्ष ते युद्धातून बाहेर आले. काय वेगळं होतं? त्यांनी कौशल्याला ज्ञाना इतकंच महत्त्व दिलं. हं. हा आपल्यातला आणि त्यांच्यातला फरक होता. हं, 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 हं. कळलं? राइट. त्याच्यामुळे त्यांच्या इंडस्ट्रीला ज्या प्रकारच्या मानसिकतेची आणि ज्या प्रकारच्या क्षमतांची मॅनपॉवर हवी होती, त्यांना मिळाली. आता आपली मुलं तेच करतायत हो. फक्त बिचारी त्या व्यवस्थेच्या बाहेर ते करतायत. हं. रिकॉग्निशन इज अ इश्यू. राइट. डिझायनर डिग्री इज अ इश्यू. आणि डिग्री हवी आहे त्यांना, कारण त्यांना प्रतिष्ठा मिळते. दुसरं म्हणजे मला पुढे स्पर्धा परीक्षेला जायचं असेल, तर माझी ती पात्रता अट आहे. त्याच्यामुळे मला डिग्री हवी आहे. कळलं की नाही? इव्हन स्पर्धा परीक्षेबद्दल सुद्धा मी सांगेन, की स्पर्धा परीक्षेला बसणारी मुलं खूप अभ्यास करतात. त्यांच्या विलक्षण अशा काही क्षमता विकसित होतात. हं. आता त्या क्षमतांची सविस्तर चर्चा मी इथे करणार नाही, परंतु त्या ज्या क्षमता विकसित होतात, त्याच्या आधारे ते बरं त्यांचा रियाज करतात. 3-3, 4-4 वर्ष, 5-5 हो. वर्ष त्याच्यात रियाज करतात. ज्यावेळेला UPSC किंवा MPSC त्यांची परीक्षा घेतं, त्यांच्या धोरणात जर बसू शकत असेल, तर त्यांनी त्यांचं रँकिंग अनाउन्स केलं पाहिजे. हं. उरलेल्यांचं सुद्धा. उरलेल्यांचं. याचा फायदा असा होईल, की बाकीचे जे एम्प्लॉयर्स आहेत ना, त्यांना पटकन ती मुलं निवडता येतील. कळलं की नाही? आज ते होत नाही. त्याच्यामुळे मी फक्त अपयशी म्हणून समाजामध्ये वावरतो. राइट. मी एक रँक होल्डर म्हणून वावरत नाही. मी तिथे सिलेक्ट झालो नसेन हो, कारण सिलेक्शन 4.5 लाख मुलांपैकी 300 मुलांचं सिलेक्शन जर होणार असेल, तर माझा चान्स कमीच आहे. पण मला एक रँक मिळते आणि माझ्या ज्या क्षमता आहेत, त्याचं व्यवस्थित सर्टिफिकेट मिळतं. हं. कळलं की नाही? की याला स्वतंत्र विचार करता येतो. याला त्या विचारांची स्वतंत्र अभिव्यक्ती करता येते. याला चिकित्सकपणे प्रश्नांकडे बघता येतं. याला समाजातल्या विशिष्ट विषयांमधल्या प्रश्नांचे समस्यापूर्तीच्या दिशेने विचार करता येतो. सो मेनी थिंग्स. मग त्याचं मला जर सर्टिफिकेट मिळालं MPSC कडून किंवा UPSC कडून, ग्रेट. तर हाही एक विचार होऊ शकतो. सर 2 प्रश्न मिडल आहेत. टर्म विषयी तुमचा मुद्दा होता. हो. पण ते त्याच सांगतो. हां. की मिड टर्म सोल्युशन काय? तर आपल्याला
म्हणजे 3-1 वर्षानंतर. हो. कारण काही गोष्टी घडायला विलंब लागतो. तर मला असं वाटतं, की कॉलेजेसचं मोठ्या प्रमाणात पॉलिटेक्निक्समध्ये रूपांतर करणं. म्हणजे तिन्ही गोष्टी कृषी क्षेत्रासाठी, उत्पादन क्षेत्रासाठी आणि सेवा क्षेत्रासाठी. अच्छा. ओके. आता याच्यामध्ये गुंतवणुकीचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये प्रायव्हेट सेक्टरला मोठ्या प्रमाणात संधी देणं, ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर प्रायव्हेट सेक्टरला जर याच्यात संधी द्यायची असेल, तर सर्व प्रकारच्या कौशल्य शिक्षणावरचा जी-एस-टी रद्द करणं, की जो आता 18% आहे. जर शासनाने तुम्हाला कौशल्य विकासाचं शिक्षण दिलं, तर जी-एस-टी नाही आहे. हो. पण जर एखाद्या खाजगी संस्थेने तुम्हाला दिलं, तर मात्र त्याच्यावर 18% जी-एस-टी विद्यार्थ्याला भरावा लागतो. बरं. ही आत्ताची भारतातली रिॲलिटी आहे. तर त्याच्यामुळे जर आम्हाला एक कौशल्य असलेली एक मोठी फौज निर्माण करायची असेल, तर आम्हाला त्या 18% वर पाणी सोडलं पाहिजे. कारण त्याचे रिटर्न्स जे आहेत, ते त्या 18% पेक्षा खूप जास्त आहेत इकॉनॉमीला. बरोबर. कळलं की नाही? तर ती एक मिडल टर्म सोल्युशन म्हणजे एक संरचना पॉलिटेक्निकसारखी उभी करणं, सिंगापूरच्या मॉडेलचा अभ्यास करणं, त्याचा अभ्यास करून व्यवस्थित त्याच्यातल्या तज्ञ लोकांना संधी देणं. आपण ज्यावेळेला आपली अर्थव्यवस्था मुक्त केली, त्यावेळेला आपल्या देशात न जमणाऱ्या अनेक गोष्टी लोक शिकले ना आपल्या देशातले. हो. आपण बघतो ते. हो. त्याच्यामुळे समाजामध्ये शिकण्याची खूप ही उत्स्फूर्त अशी अ, म्हणजे उर्मी आहे. त्याला आपण वाट दिली नाहीये. इकोसिस्टम केली नाहीये. तुम्ही चांगल्या जर स्पोर्ट्स फॅसिलिटीज केल्या, तर आपली मुलं ऑलिम्पिकमध्ये नाही का हो चमकणार? हं. काय प्रॉब्लेम आहे? इकोसिस्टमच नाहीये. मुली ज्यावेळेला क्रिकेट खेळायला जातात, त्यांची राहण्याची व्यवस्था बघा किती भयंकर असते. कसं तुम्हाला मिळणार? कळलं की नाही? त्याच्यामुळे स्पोर्ट्सचं एक मोठं क्षेत्र आहे. एंटरटेनमेंटचं मोठं क्षेत्र आहे. म्हणजे सेवा क्षेत्रामध्ये सुद्धा अनेक भाग आहेत. त्याच्यामुळे त्याच्यातलं टॅलेंट हुडकून काढून त्यांना व्यवस्थित प्रशिक्षण देणं आणि ते करमुक्त असणं आणि खाजगी क्षेत्रावर विश्वास ठेवणं. दुसरी याच्यातली महत्त्वाची बाब अशी आहे, की यू हॅव टू ट्रस्ट युअर टीचर्स. आत्ता तुम्ही जर प्रगत देशांमध्ये पाहिलं म्हणजे समजा फिनलंड. फिनलंडमध्ये काय हो, हं. तर 12वीची जी परीक्षा आहे ना, ती बोर्डाची परीक्षा ऐच्छिक आहे. अच्छा. हां, कारण माझा शिक्षकांवर विश्वास आहे ना. माझ्या शाळेतला जो शिक्षक आहे, तो जे मला सर्टिफिकेट देतोय, की मी 9वी ते 12वी शिकतोय. मला ही कौशल्य निर्माण झाली आहेत. ओके. आणि मला हे ज्ञान आहे. आणि माझी चारित्र्याचे ह्या गोष्टी माझ्या पुढाकार घेणं, हिंमत, चिकाटी, धैर्य या सगळ्या गोष्टींचं मूल्यमापन माझं लहानपणापासून कंटिन्युअसली झालंय. आता कसली 3 तासाची परीक्षा घेऊ? हं. त्याच्यामुळे माझं म्हणणं असं आहे, की ज्या विद्यार्थ्यांना अतिशय गुंतागुंतीच्या, अवघड अशा प्रश्नांना भिडायचंय, त्यांच्यासाठी एक खास परीक्षा घ्यावी आणि ती ऐच्छिक असावी. हं. 10वीची असावी, 12वीची असावी आणि त्यांनी ती परीक्षा जरूर द्यावी आणि पुढे त्यांनी नोबेल प्राईजपर्यंत झळकावं. ओके. त्यांच्यासाठी तो पण मार्ग मोकळा ठेवला पाहिजे. सगळ्यांनाच एकदम काही रोजगार करायचा असं नाहीये. हो. काहींना ॲडव्हान्स रिसर्च करायचा आहे, त्यांची प्रतिभा आहे. काही जण गिफ्टेड असतात, काहीच प्रॉब्लेम नाही. एखादा मुलगा मॅथेमॅटिक्ससाठी जन्माला येतो. आता रामानुजमना काय तुम्ही केटरिंग कॉलेजमध्ये घालणार? दॅट इज नॉट करेक्ट. त्याच्यामुळे हार्ड क्वेश्चन्सच्या अशा ऐच्छिक परीक्षा आणि त्याच्यातून पुढे येणारी मुलं, मग त्यांना रिसर्चमध्ये पुढे नेणं वगैरे, वगैरे. आता मिड टर्ममध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट, की जी चीननी केली. 2004 साली मी अमेरिकेमध्ये एक प्रदर्शन बघितलं सिॲटलमध्ये. त्या प्रदर्शनामध्ये 100 युनिव्हर्सिटी चायनाने एका दिवशी काढल्या होत्या आणि त्या 100 युनिव्हर्सिटीचे 100 स्टॉल्स होते. बरं. हं.
कारण त्यांची एक व्हिजन होती की 25 वर्षानंतर आम्हाला जगातली ज्ञान क्षेत्रातली महासत्ता व्हायचं. म्हणून आम्ही या युनिव्हर्सिटीज काढतोय. मग ते कोल युनिव्हर्सिटीच्या स्टॉलला मी भेट दिली तर ती कोलियरीमध्येच होती. मग डेअरी युनिव्हर्सिटी होती ती त्यांच्या डेअरीमध्येच होती. ओके अँड सो ऑन. अशा त्या वर्कप्लेसेसमध्ये त्यांनी विद्यापीठं काढली होती आणि त्या विद्यापीठांचं काम होतं की ह्यांना ज्या समस्या भेडसावतात त्याच्यावर रिसर्च करणं. सो दे वर रिसर्च इंटेन्सिव्ह युनिव्हर्सिटीज. हा शब्द आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमधला. रिसर्च इंटेन्सिव्ह युनिव्हर्सिटीज. तर दुसरं काय केलं झियांग मिननी, म्हणजे डेंग शॉपिंगच्या नंतर त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ पेकिंग काढली. साधारणपणे माझ्या आठवणीप्रमाणे 20,000 कोटी रुपये घातले. आज युनिव्हर्सिटी ऑफ पेकिंग ही जगातल्या सर्वात आघाडीच्या विद्यापीठांमध्ये एक आहे. म्हणजे रिसर्च इंटेन्सिव्ह युनिव्हर्सिटी काढून नॉलेज इकॉनॉमीला बूस्ट देणं. हे सुद्धा आपल्या मुलांसाठी ती नाही तर आपली मुलं बाहेर जातात, परदेशात जातात. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणार, मग शक्यतो तिथेच राहायचं. हो. चीनमधली मुलं परत येतात आणि आता चीनमधली मुलं फारशी उच्च शिक्षणाला अमेरिकेत जात जात नाही. नाही. 45% घट आहे विद्यापीठांच्या ॲडमिशन्समुळे मध्ये. कारण चीनची मुलं आता तेवढी जात नाहीत कारण त्यांना गरज नाही आता. मग हे आपण करू शकतो की आपण जर एवढ्या मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरवर काही लक्ष कोटी रुपये खर्च करू शकतो तर काही हजार कोटी रुपये आपण अशा विद्यापीठं काढण्यावर का नाही खर्च करू शकतो की जिथे मुक्त वातावरण आहे, जिथे रिसर्च इंटेन्सिव्ह युनिव्हर्सिटी आहे, टीचिंग इंटेन्सिव्ह नाही, आणि तिथे अशा प्रकारच्या समस्यांना भिडण्यासाठी एक चांगलं वातावरण आहे, मुक्त वातावरण आहे, मेरिटॉक्रेसी आहे. हे आपण करू शकतो. राईट. त्याच्यानी चायनाची इकॉनॉमी आज बिल्ड झाली. हो. चायना एक नॉलेज पॉवर म्हणून समोर का आलं तर त्याचं कारण त्यांनी 25 वर्षापूर्वी हे ठरवलं की असं करायचं आहे आणि मग आले ते. म्हणजे इंटरनॅशनल जे अकॅडमिक इन्स्टिट्यूशनचं रँकिंग आहे त्याच्यात तुम्ही बघा युनिव्हर्सिटी ऑफ पेकिंग आहे. ते बीजिंग म्हणत नाही, त्याला पेकिंग म्हणतात. तर तसं तो एक सुद्धा मिड टर्म टू लॉंग टर्म याच्यातला एक मुद्दा आहे. आणि लॉंग टर्ममध्ये एक जी स्ट्रॅटेजी आहे ती काय आहे तर मी मध्यंतरी एकदा सिंगापूरला गेलो होतो. तिथे नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेसच्या सदस्यांबरोबर माझी बैठक होती. कारण आमचे MKCL खूप कोर्सेस आहेत, ते तिकडच्या वर्कर्सना देणं असा त्याचा मुख्य उद्देश होता. तर ते खूप वेळ माझ्याशी चर्चा करत होते आणि मग ह्या वर्करना कसं शिकवलं पाहिजे, मग तुम्ही कसं शिकवता, हे कसं करता, ते कसं, इतके ते तपशिलात गेले आणि मला आनंद होत होता. ते सगळं झाल्यानंतर आम्ही ज्यावेळेला जेवायला बसलो त्यावेळी मी त्यांना विचारलं की अहो तुम्ही ट्रेड युनियनचे आहात आणि हे कसली चर्चा करत होतात तुम्ही? म्हणणं म्हणजे काय? म्हटलं नाही म्हणजे तुम्ही पगारवाढ, मोर्चे, आंदोलनं वगैरे असं काहीतरी करत नाही का तुम्ही? म्हणे नाही, आमची स्ट्रॅटेजी खूपच वेगळी आहे. आमचा प्रत्येक जो मेंबर असतो त्याचा डेव्हलपमेंट प्लॅन आम्ही करतो आणि त्याला वर्कफोर्स डेव्हलपमेंट ऑथॉरिटीवर आम्ही प्रेशर आणून त्याला ती नवी स्किल्स त्यांनी फ्रीली द्यावी लागतात आणि त्याच्यामुळे त्याची वेतन निगोशिएशनची कपॅसिटी वाढते आणि त्याच्यामुळे आम्हाला असे संप-विंप काही करावेच लागत नाहीत म्हणा. तर आता म्हणजे आपल्याला लाईफ लाँग लर्निंगच्या फ्रेमवर्क्स उभ्या करणं हा तो लाँग टर्म आस्पेक्ट आहे की ज्याच्यात रोजगार क्षमता, कारण आता रोजगार सारखे बदलणार आहे, टेक्नॉलॉजी बदलते, तर तुम्हाला चेंजिंग एन्व्हायरमेंट्सना समोर जायचं आहे, तर मग तुम्हाला नवीन स्किल्स पाहिजेत. मग त्याच्यासाठी तुमच्या देशाची एक संरचना पाहिजे. मग त्याच्यासाठी त्यांनी कसं केलं आहे की त्यांनी काही एक कर लावतात प्रत्येक इंडस्ट्रीला आणि तो ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट फंडमध्ये येतो आणि तो फंड वर्कफोर्स डेव्हलपमेंट ऑथॉरिटी वापरते आणि प्रत्येक कामगाराला ती नवी स्किल्स देत राहते. आता ही संरचना लॉंग टर्ममध्ये तरी का होईना आपल्याला घ्यायला पाहिजे. म्हणजे रोजगाराचा प्रश्न म्हणजे पुन्हा पुन्हा जे 6-7 वेळा रोजगार बदलावा लागेल आता लोकांना, तर तो सुटू शकतो. तर अशा 3 स्तरावर बरोबर. तर शेवटच्या प्रश्न आधीचा आणि प्रश्न टीचर ऑटोनॉमी जी आहे ना ती पण खूप महत्वाची आहे. ती तुम्ही बरं. मिड टर्म समजा किंवा शॉर्ट Short टर्म term समजा समजा. किंवा लॉंग टर्म समजा, माझी काही हरकत नाही. पण शिक्षकांना तुम्ही ऑटोनॉमी द्या, त्यांना त्यांच्यावर विश्वास दाखवा. ट्रस्ट बिगेट्स ट्रस्ट
आणि त्याच्यामुळे आपली संबंध इव्हॅल्युएशन सिस्टीम ही डिसेंट्रलाइज होईल. काही काळजी करू नका. समजा कोणीतरी खोटे मार्क दिले, ती मुलं मागे पडतील. शेवटी मार्केटमध्ये स्पर्धा आहेच. तुम्हाला काळजी करण्याचं काहीच कारण नाही. हो, शेवटी पालक पण निवड करतील. सगळंच हळू-हळू बदलेल ते. बरोबर. सुरुवातीला थोडंसं ते काही त्याच्यामध्ये हे होईल. तुम्ही सब्जेक्टिव्हिटी म्हणालात तसं. काही पार्शालिटी हे ते मार्क देणं ते होईल थोडंसं. आता एवढा मोठा देश आहे आपला. तर ते ठीक आहे. पण हळू जर मी पूर्वीच्या काळी नव्हते का आपल्याकडे शिक्षकांवर विश्वास होता की नाही? दॅट्स इट. तर जर त्यांनी भ्रष्टाचार केला, तर तो कधी ना कधीतरी उघड होईलच ना. हो. त्याच्यामुळे शासनाची भूमिका ही शिक्षणामध्ये त्यांनी त्याचं प्रशासन करण्यावर नसावी. त्यांनी त्याचं नियमन करण्यावर असावं. ते नियंत्रक नको, ते नियामक हवेत. म्हणजे चांगला शिक्षक होण्यासाठी काय-काय गोष्टी करायला पाहिजेत, त्याचं ट्रेनिंग देणं. म्हणजे आता NEPनी शिक्षकांच्या प्रशिक्षणाबद्दल खूप लिहिलेलं आहे. बरं. पण तुम्हाला देशात अशी कायमस्वरूपी व्यवस्था दिसते का? की प्रत्येक 100 शिक्षकांच्या मागे एक शिक्षक प्रशिक्षणाचा एक मनुष्य आहे, एक तज्ञ आहे. असं तुम्हाला दिसत नाही. किंवा आपली जी SCERT आहे, त्याच्यामध्ये भरपूर मॅनपॉवर आहे. त्याच्यामध्ये अनेक विषयांचे तज्ञ आहेत. ते अशी नवीन-नवीन उपक्रम, ॲक्टिव्हिटीज, इंटरॅक्टिव्हिटीज डिझाइन करतायत आणि ते शाळांना पाठवतायत. असं तुम्हाला दिसत नाही. त्याचबरोबर डाएट्स आहेत आपली डिस्ट्रिक्ट लेव्हलला आणि ब्लॉक लेव्हलला ब्लॉक रिसोर्स सेंटर्स आहेत, BRCs आहेत. तिथे जाऊन बघा तुम्ही. शिक्षकांच्या प्रशिक्षणाची काय व्यवस्था आहे? तर तुम्ही जर शिक्षकांना प्रशिक्षण केलं नाही, तर तुमची शिक्षण व्यवस्था कशी राहणार आहे? नाही का? असं CSRवर शिक्षण व्यवस्था टिकणार नाही आहे, लक्षात घ्या तुम्ही. बरोबर. हं. तर त्याच्यामुळे तुम्हाला ती संरचना, शिक्षकांच्या प्रशिक्षणाची अतिशय उत्तम संरचना, शाळांच्या नियमनाची रचना, म्हणजे चांगली शाळा कुठली? हे ठरवण्याची पद्धत. त्याच्यात सेल्फ इव्हॅल्युएशनला महत्त्व. हं. नॉट सम नॅकसारखी कमिटी आली, मग त्यांनी काहीतरी भ्रष्टाचार केला वगैरे, मग त्याच्या बातम्या येतात पेपरला. तसं नाही. तुम्ही चांगली शाळा कशामुळे आहात, हे तुम्ही ट्रान्सपरंटली तुमच्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना सांगा. आणि आम्ही त्याचं नियमन करतो, कारण डेटा आम्ही कॅप्चर करू शकतो. आता AI आहे, त्याच्यामुळे पॅटर्न्स काढता येतात, खूप काही गोष्टी करता येतात. सो धिस इज व्हॉट वी रिक्वायर. आता ह्याला तुम्ही मिड टर्म म्हणा, लाँग टर्म म्हणा, काही म्हणा. सर, शेवटच्या प्रश्नाआधीचा प्रश्न. प्लीज. तुम्ही सुरुवातीच्या उत्तरात केरळच्या मुख्यमंत्र्यांचा उल्लेख केलात, अजून कोणाकोणाचा, की डिग्र्या बऱ्याच रद्द कराव्या लागतील. आज महाराष्ट्रापुरता आपण आता विचार करू, म्हणजे भारतापुरतं पण महाराष्ट्रापुरतं. कशी डिग्री असावी? आज समजा मला एक डिग्री घ्यायची आहे, तर आयडियल डिग्री कशी असेल? अगदी छान प्रश्न आहे. तर पहिली म्हणजे ती डिझायनर असावी. कारण मला ज्याच्यात माझ्या पॅशन्स काय, माझ्या कॉम्पिटन्सीज काय आणि जगाची गरज काय, या 3ची मेळ घालणारी डिग्री मला हवी आहे. हं. एक पहिली गोष्ट. खरं म्हणजे तुम्ही NEPचं जे नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क आहे ना, त्यांनी याचं खरं चित्र व्यवस्थित दिलेलं आहे. फक्त आपण ते किती मनापासून अंमलात आणतो, त्याला महत्त्व आहे. माझी फक्त त्यातली एकच दुरुस्ती आहे, ती अशी आहे, की इंटर्नशिप्स, ऑन द जॉब ट्रेनिंग ह्या गोष्टींना जास्त क्रेडिट दिलं पाहिजे. ओके. कळलं का? म्हणजे मेजर, मायनॉर वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे, की ज्या विद्यार्थ्यांना पुढे एखाद्या विषयामध्ये रिसर्च करायचा आहे, त्याच्यातलीच तज्ञता मिळवायची. त्यांच्यासाठी तुम्ही ज्ञानाच्या जास्त क्रेडिट ठेवा. ज्या विद्यार्थ्यांना रोजगार करायचा आहे, त्यांच्यासाठी ते ठेवा. कळलं की नाही? तर म्हणजे दोघांनाही नाहीतर आता सगळ्यांनाच ज्ञानाच्याच गोष्टीमध्ये आपण टाकतो. हो. म्हणून मी म्हटलं, की बऱ्याचशा महाविद्यालयांचं तुम्ही पॉलिटेक्निक करा. तर ती डिग्री रिडिझाइन करण्याचाच भाग आहे. कळलं की नाही? कारण त्यांनी हाताने काहीतरी करणं, स्किल्स मिळवणं ही जास्त गरज आहे. ते ज्ञानाचं उपयोजन त्यांना करता आलं पाहिजे. नुसतं ज्ञान आहे असं नाही. तर त्याचं उपयोजन मी करू शकतो. तर तर ती आपली आत्ता खरी गरज आहे.
कारण खूप मोठ्या प्रमाणात मुलांना पुस्तकी ज्ञानापासून त्यांना तिटकारा आहे त्याचा, त्यांना ते जमत नाही. हो. पण त्यांना तुम्ही काम द्या, मग कामातून त्यांना ज्ञानप्राप्ती करू द्या ना. त्याला कॉन्टेक्स्ट येतो, त्याला संदर्भ येतो आणि संदर्भात मनुष्य शिकतो. तर त्याच्यामुळे ही आता माझ्या दृष्टीने डिग्री कशी असावी? तर याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे त्याच्या परीक्षा या शिक्षणासाठी असाव्या. शिक्षण परीक्षांसाठी नसावं. हो. ही पहिली गोष्ट. म्हणजे शिक्षण हे साध्य आहे, परीक्षा हे साधन आहे. त्याच्या उलटं नको. राइट. त्याचबरोबर वर्कप्लेस रेडीनेस हा म्हणजे त्याच्यामध्ये सॉफ्ट स्किल्स आली, हे आली, सगळ्या गोष्टी आल्या. इमोशनल इंटेलिजन्सचे विकसन आलं. कारण तुमचा जो IQ आहे, हा नेचर आहे. त्याच्यात फार बदल नाही होत. हां. तो उपजत तुम्हाला मिळतो. त्याच्यात फार तुम्ही कितीही ॲप्टिट्यूड टेस्ट सोडवा, तुमचा IQ सुधारत नाही. पण तुमचा EQ तुम्ही वाढवत नेऊ शकता. इट इज अ लर्न्ड थिंग. तर मग EQचं आमच्या शिक्षणात कुठे स्थान नसतं आमच्या डिग्रीमध्ये. तर ते वाढवा. त्याचबरोबर तुम्ही त्यांना जे नवीन करिअर्स आहेत, त्याचं एक्सपोजर द्या. तेही महत्त्वाचं आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ ग्रीन कॉलर जॉबचं मोठं क्षेत्र विकसित होतंय. आपल्याकडे त्याचा पत्ताच नाही आहे. कळलं की नाही? तर ते ते तुम्ही द्या त्यांना. तर हा माझ्या दृष्टीने अजेंडा आहे. आणि त्याच्यामुळे काय होईल, की त्याचा आत्मविश्वास वाढेल. त्यांना एकदा काम करायला गेलं ना, की खूप आत्मविश्वास वाढतो मुलांचा. तर ती आता त्यांच्यासाठी ती डिग्रीची व्याख्या आपण करू. अंतिम परीक्षा 3 तासाची, त्याच्यासाठी घोकमपट्टी करायची, मग त्याच्यात मी पास किंवा नापास होणार, हे नको. त्याला म्हणजे गुण जे आहेत, ते मार्कांच्या स्वरूपात नको, संख्यात्मक नकोत. ओके. मला जी सर्टिफिकेट मिळालं पाहिजे ना, ते कसं आहे माहिती आहे का, की माझा एक पोर्टफोलिओ तयार होईल, की मी हे केलंय. दिस इज माय पोर्टफोलिओ. दुसरी गोष्ट काय, माझा प्रोसेसफोलिओ. कारण आता सगळ्या मुलांकडे स्मार्टफोन असतो. तर मी हे जे काही करतोय, ते करतानाच्या माझ्या व्हिडिओज, दॅट इज माय प्रोसेसफोलिओ, नॉट पोर्टफोलिओ. पोर्टफोलिओ इज जस्ट एन आउटपुट. प्रोसेसफोलिओज मी ते कसं तयार करतोय, ते माझ्या एम्प्लॉयरला चक्क पुराव्याजन्य अशी असेसमेंट, ते त्याला दिसणार आहे. ते करण्याची त्याला सुविधा त्या डिग्रीमध्ये असली पाहिजे. हो. तर या पद्धतीने जर डिझाइन केली, तर देन त्याला कोण रोजगार देणार नाही. आता माझ्याकडे आम्ही याच पद्धतीने मुलांना शिकवतो 3 वर्ष. एकही मुलगा किंवा मुलगी जे अगदी ग्रामीण भागातून येतात, खूप गरीब कुटुंबातून येतात, अशी 100 मुलं मी निवडतो आणि त्यांना हे करतो आणि त्यांना इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटीची BBA डिग्री. एकही मुलगा मागे वळून बघत नाही. काय वेगळं आहे त्या मुलांमध्ये? ते तर खरं म्हणजे डिसएडव्हांटेज सेक्शन्स ऑफ द सोसायटीमधले. मग असं काय चमत्कार होतो? त्याला शिक्षण म्हणतात. म्हणजे तो आंबा पाडतो बरोबर. शेवटचा प्रश्न. आपल्या सगळ्या चर्चेमध्ये नाही तालीम आली. लर्निंग बाय डुईंग हा एक आजचा मला एक मिनिमम मंत्र दिसतोय. एक असा वर्ग आता अवतीभोवती की जो लर्निंग बाय प्रोड्युसिंग, हां, नॉट जस्ट लर्निंग बाय डुइंग. प्रोड्युसिंग. उत्पादक काम. राइट. नुसतं काम करत राहणं नाही. उत्पादक काम. सो आत्ता एक वर्ग असा आहे, विशेषतः गेल्या 2 वर्षातले जे स्ट्रक्चरल बदल झाले. कोणी त्याला AI म्हणो, काय ग्लोबल पॉलिटिक्स, इकॉनॉमिक्स म्हणू, तो आत्ता रिकामा आहे. आणि त्याची डिग्री होऊन गेली. असा एक मोठा वर्ग आहे किंवा ले ऑफ झाल्यामुळं अचानक मिड करियर रिकामी झालेली लोकं आहेत. अशा लोकांनी कसं इव्हॉल्व करावं असं वाटतं? हं. हे लक्षात घेऊ, की अशा लोकांच्याबद्दल त्यांनी 4 प्रकारे विचार करायचा. एक पहिली गोष्ट म्हणजे AI असो नाही तर कुठलंही दुसरं तंत्रज्ञान असो. काही जे रोजगार प्रकार आहेत, ते नष्ट होतात. तर पहिल्यांदा प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे, की आपला रोजगार प्रकार हा नष्ट होण्याच्या वाटेवर आहे का? याच्याबद्दल सजगच असलं पाहिजे. जागते रहो, हा AIचा संदेश आहे. म्हणजे आत्ता कोणीही जे असे कॉम्प्लेसंट असतील ना, तर ते खूप डेंजरस आहे. त्याच्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे माझा रोजगार प्रकार नष्ट होण्याच्या वाटेवर आहे का AIमुळे? तर मी ताबडतोब
स्किल्स ॲक्वायर करायला सुरुवात केली पाहिजे. दिस इज नंबर 1. आणि इतिहास काळापासून हे झालेलं आहे. म्हणजे अमेरिकेमध्ये ज्यावेळेला हेनरी फोर्डनी ऑटोमोबाईल आणली, तर घोड्यांच्या बग्ग्यांविषयीचे सर्व रोजगार बुडाले. म्हणजे न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर घोड्यांची मोठ्या प्रमाणात लीद असायची. ती लीद साफ करणाऱ्यांचे पण रोजगार गेले. नुसतेच काही घोडे चालवणाऱ्यांचे गेले असं नाही. तर ती पहिली गोष्ट. त्याच्यामुळे आपल्याकडे लोकांना अशी एक मार्गदर्शनाचे फ्रेमवर्क आवश्यक आहे, जसं वर्कफोर्स डेव्हलपमेंट ऑथॉरिटी करते सिंगापूरची, की बाबा रे तुझं हे रोजगार जाण्याच्या बेतात आहे, कारण टेक्नॉलॉजी इज कमिंग आणि दिस मे नॉट बी रिक्वायर्ड. तर याची जागृती ही आपली पहिली जबाबदारी आहे. दुसरा जो इफेक्ट होतो टेक्नॉलॉजीचा, तो हा होतो की टेक्नॉलॉजीमुळे सर्टन जॉब कॅटेगरीज गेट इन्फ्लुएन्स्ड, प्रभावित होतात. त्या नष्ट होत नाहीत, त्या प्रभावित होतात. उदाहरणार्थ, मी फुल स्टॅक डेव्हलपर आहे, पण मला आता AI असिस्टेड फुल स्टॅक डेव्हलपर व्हावंच लागेल. त्याच्यासाठी मला स्किल्स ॲक्वायर करावीच लागतील. मी असं म्हणून चालणार नाही की मी सगळ्याच्या सगळा कोड आता ॲब इनिशिओ लिहिणार आहे. वो जमाना बीत गया. आणि हे नुसतंच कोडिंगचं मी सांगत नाही, अनेक क्षेत्रात आहे. तर त्याच्यामुळे आता मला रोज हे चेक करायला पाहिजे की माझ्या जॉबमध्ये असिस्टन्स आता AIचा किती विविध प्रकारे मला घेता येऊ शकतो आणि तो असिस्टन्स मी प्रोॲक्टिव्हली घेतो का? त्याच्यासाठी मी प्रोॲक्टिव्हली शिकतो का? मग त्यातली कमीत कमी टोकन्स वापरण्याचं म्हणजे काय म्हणतात टोकोनॉमिक्स मला जमतं का? असं म्हणजे ऑप्टिमायझेशन करतो का मी? हे सगळं बघावं लागेल, कारण आय हॅव टू रिमेन कॉम्पिटिटिव्ह. हा दुसरा भाग. तिसरा भाग जो आहे, तो असा आहे की AIचा जो बबल आहे, तोच मुळी खूप ग्रो होतोय. म्हणजे आता इव्हन सर्व्हर साईडला क्वांटम कम्प्युटिंगमध्ये जाईल, रिव्हर्सिबल फोटॉनिक्समध्ये जाईल, ऑप्टिकल अनेक गोष्टी आहेत. नुसतंच काही डिजिटल राहणार नाही. सो तो जो बबल आहे, त्या बबलच्या आतमध्ये खूप नवे जॉब निर्माण होतात. हे प्रत्येक टेक्नॉलॉजीचं वैशिष्ट्य आहे. राईट. तर ती जॉब स्किल्स मी मिळवायचा आटोकाट प्रयत्न केला पाहिजे. नुसतं AI असिस्टेड नाही. नाव आय एम टॉकिंग अबाउट कोर AI, बिल्ड AI. ओके. तर त्याच्यातले जॉब्स जे आहेत, ते काही कोटींमध्ये असणार आहेत. सो एम आय रेडी फॉर दॅट? हा तिसरा भाग झाला. चौथा जो भाग आहे, तोही प्रत्येक तंत्रज्ञानाच्या बाबतीत घडतो आणि AIच्या बाबतीतही घडणार आहे. तो असा आहे, की प्रत्येक ऑटोमेशन हे प्रचंड मोठ्या सर्व्हिस सेक्टरला जन्म देतं आणि त्याच्यात माणसांना माणसांची गरज असते. तिथे माणसांना मशीनची गरज नसते. मशीन वापरतात ते, पण सेवा माणसं माणसांना देतात आणि त्यामुळे माणसांना जॉब्स मिळतात. अगदी साधं म्हणजे उदाहरण द्यायचं, तर ज्यावेळेला भारतातल्या बँकांनी ATM घेतली, त्यावेळी भारत सरकारने 20 लक्ष मायक्रो ATM डिप्लॉय केली. 20 लाख मुलांना जॉब मिळाले, कारण एक तंत्रज्ञान आलं होतं, की जे घेऊन त्यांनी खेड्यात जाऊन लोकांना कॅशच्या सर्व्हिसेस दिल्या. मायक्रो ATMs. जी ATM बसली जगभरात, लक्षावधी ATM बसली. त्या ATMच्या तंत्रज्ञानाशी काहीही संबंध नसलेले प्रत्येक ATMच्या मागे 3 किंवा 4 सेवा क्षेत्रातले जॉब निर्माण झाले. ते म्हणजे तिकडचे सुरक्षा कर्मचारी, सिक्युरिटी गार्ड्स. त्याच्यामुळे कुठलंही तंत्रज्ञान हे ते तंत्रज्ञान वापरून किंवा ते तंत्रज्ञान न वापरता सेवा क्षेत्रातल्या जॉब्सना जन्म देतं. AI हेच होणार आहे आणि होतही आहे. तर त्याच्यामुळे ते जॉब कुठले? ज्याच्यासाठी आत्ता जर मी AI तंत्रज्ञ नाही आहे समजा, तर मग मला ते जॉब्स आहेत. त्याच्यासाठी मी तयारी करतोय का? का मला AI विषयी काही माहितीच नाही? सो दीज आर द 4 थिंग्स. आणि या 4 पैकी जी स्ट्रॅटेजी आपल्यासाठी योग्य आहे किंवा ज्या 1 किंवा 2 स्ट्रॅटेजी योग्य आहेत, त्या दिशेने मी पुढे जायला पाहिजे. तर हाच त्याच्यावर उपाय आहे. आणि तो त्यांचा आशेचा एक चांगला किरणही आहे. हां. म्हणजे एकदम नाराज होण्यासारखे काही कारण नाहीये. खरं आहे. सर, खूप खूप आभार. शिक्षण आणि रोजगार, परीक्षा या सगळ्याविषयी शॉर्ट टर्म, मिडल टर्म, लाँग टर्म आणि डुएबल अशी सगळी सोल्युशन्स ऐकता आली.
पुन्हा वेगळ्या विषयावर भेटूया, पण आज इथंच थांबूया. धन्यवाद.